या पृथ्वी तलावरील आदर्श मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ साहेब यांच्या महान जीवन कार्याला सर्वात पहिल्यांदा मी दंडवत घालतो, अभिवादन करतो. ज्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे तांड्या वस्तीवरच्या मुली शिकल्या, त्या माणूस बनल्या, त्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान जीवन कार्याला मी दंडवत घालतो, अभिवादन करतो. ज्या सावित्रीबाई फुलेंच्या विचारामुळे या देशामधली पहिली स्त्री इंदिरा गांधी या पंतप्रधान बनल्या, महामहिम प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती बनल्या आणि महामहिम द्रौपदी मुर्मू या शिक्षणातून शूद्रादिशूद्र आदिवासी असताना त्या या देशाच्या राष्ट्रपती बनल्या. वैज्ञानिक दृष्टिकोन तटस्थपणे मांडणारा महात्मा चार्वाक, दया क्षमा शांती बरोबर करुणा प्रेम हेच मानवजातीचं अंतिम फलित आहे असं मानणारा महात्मा गौतम बुद्ध, 18 पगड जातीच्या माणसांना एका मठामध्ये आणून संप्रदायामध्ये आणून 18 पगड जातींच्या माणसांचा धर्म ज्याने निर्माण केला, जात मोडीत काढली आणि भारताच्या इतिहासामधला पहिला आंतरजातीय विवाह ज्याने लावला, श्रमिकांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे म्हणून कार्ल मार्क्स जन्माला येण्याच्या अगोदर श्रम प्रतिष्ठेचा सिद्धांत ज्याने मांडला, हजारो वेशांचं पुनर्जीवन ज्याने केलं आणि खऱ्या अर्थानं भारतामधला पहिला वॉटरशेड डेव्हलपमेंटचा प्रयोग बसवकल्याण नगरीमध्ये केला आणि जगातली पहिली लोकशाही खऱ्या अर्थानं रोजवण्याचं स्वप्न ज्याने पाहिलं आणि प्रयत्न केला ते महात्मा बसवेश्वर. 12व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतात ही पैजा जिंके असा आत्मविश्वास निर्माण करणारा प्राकृत भाषेतून लोकभाषेतून श्रीमद भगवद्गीतेची टीका निरूपण प्राकृत भाषेमध्ये मांडणारे संत ज्ञानेश्वर, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये कीर्तन परंपरा रुजवणार, पंजाबपर्यंत पोहोचणार असे परिवर्तनवादी प्रबोधनवादी संत नामदेव. अलीकडे कीर्तन कशी चालतात, कीर्तनात काय चालतं हे न सांगितलेलं बरं, त्यासाठी नामदेव वाचला पाहिजे. ऊस डोंगा परिरस नवे डोंगा काय भुलाला शिवरल्या रंगा म्हणून परमेश्वरावर इथल्या व्यवस्थेला प्रश्न करणारा चोखा मेळा मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई, नरहरी सोनार, होरा कुंभार ही सर्व संत मंडळी भारुडाच्या माध्यमातून लोकांच्या व्यंगावर टीका करणारे संत एकनाथ महाराज आणि सत्य सत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता अशा पद्धतीची प्रचंड विद्रोहाची भूमिका घेऊन समाज व्यवस्थेच्या विरोधामध्ये, विषमतेच्या विरोधामध्ये, पाखंडाच्या विरोधामध्ये दंड थोपटून उभा टाकणारा खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायामधला महामेरू जगद्गुरू तुकोबार आहे. आपला समाज सुधारला पाहिजे, माणसं माणसं बनली पाहिजे यासाठी रात्रंदिवस लिहिणारा, वेळ प्रसंगी रात्री लिहित असताना भूस यायचे, पायाला चालायचे, त्याचं तो रक्त निघायचं, तेव्हा बायको काठी घेऊन बसायची की माझ्या नवऱ्याला भूस चावता कामा नये. घरात भाकर नसायची, खायला अन्न नसायचं, भूक लागली की शेतात जायचं, ढेकळाची माती गोळा करायची, गटागटा पाणी प्यायचं. त्या माणसाने अनेक कादंबऱ्या लिहिल्या, अनेक पुस्तकं लिहिली, त्याची पुस्तकं जगात गाजली आणि जिवंतपणे त्याचा पुतळा रशियाने उभा केला. असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ही पृथ्वी शेषाच्या फाण्यावर तरलेली नसून गोरगरिबांच्या कष्टकरी श्रमकरींच्या हातावर तरलेली आहे. अशा पद्धतीचा विचार मांडणारे अण्णाभाऊ साठे आणि खऱ्या अर्थानं वर्गाच्या बाहेर बुटाजवळ चपलेजवळ बसून ज्याने शिक्षण घेतलं आणि आज जगातला आदर्श विद्यार्थी ठरला, त्याच्या नावावर आदर्श विद्यार्थी दिन साजरा केला जातो. असे भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्याने तोफा वितळवल्या, तलवारी वितळवल्या, खुर्चे बनवले, बैनांगर बनवला, विळे बनवले,
शेतकऱ्याच्या हातात दिलं आणि शेतकऱ्याचं आयुष्य सुलाम सुफलाम करण्यासाठी कोल्हापूर नगरीमध्ये राधानगरी धरण बांधलं. ते आरक्षणाचे जनक, वसतिगृहाचे जनक रायश्री शाहू महाराज. आणि सगळ्या कुटुंबियांच्या पोरांना माहिती असावं, आपल्याला आपला इतिहास माहिती नसतो, हे दुर्दैव आहे. नामदेवाची कीर्तन परंपरा पंजाबपर्यंत पोहोचली. गुरु ग्रंथ साहेबांमध्ये अभंग गेले. प्रचंड मोठं मानाचं स्थान मिळालं शीख धर्मामध्ये. आणि त्याच परंपरेला पुढे घेऊन जाणारा जपानपर्यंत जाऊन ज्यांनी कीर्तन केली, हर देश में तू हर वेश में तू, हा अभंग अनेक भाषेमध्ये त्या काळामध्ये दुभाषीच्या माध्यमातून भाषांतरित केला गेला. अशा जागतिक धर्म परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि बाबांनो, देव दगड धुण्यामध्ये नसतो रे बाबांनो, देव माणसाच्या हृदयामध्ये असतो. आधी माणसामध्ये देव बघा, आईवडिलांमध्ये देव बघा असं म्हणणारे, माणसामध्ये देव शोधणारे संत गाडगे बाबा. आणि ज्यांच्यावरती खुनी हल्ला झाला सत्य सांगताना, प्रखड बोलताना, मुंबईमध्ये ऍडमिट झाले, रक्तबंबाळ झाले, थोडक्यात वाचले, ते आधुनिक काळातील ज्यांना आपण गाडगे बाबा म्हणतो, तुकडोजी महाराज म्हणतो, ते सत्यपाल महाराज, ज्यांना फाय फाउंडेशनचा अमेरिकेचा पुरस्कार प्राप्त झाला. ही नावही आपल्याला माहिती नसतात, कारण आपण आसाराम बापूच्या जगातली माणसं, रामराईच्या जगातली माणसं, आपल्याला हे चांगले कीर्तनकार, प्रोत्साहनकार माहिती नसतात. हे दुर्दैव आहे. या सर्वांना मी अभिवादन करतो आणि विषयाला सुरुवात. या ठिकाणी मंचावर जी बसलेली मंडळी आहे, आदरणीय माजी प्राचार्य दिलीप गरुड सर, श्रमजीवी महाविद्यालयातील विज्ञान विभागाचे प्राचार्य, शेकडो हजारो विद्यार्थी ज्यांनी एका काळामध्ये घडवले. अभ्यास दौऱ्याच्या दरम्यान भारताच्या बाहेर जाऊन अनेक देशामध्ये अभ्यास दौरे केले, तिथं जाऊन आपले प्रबंध सादर केले. मग ते जपान असेल, इतर राष्ट्र असतील, आपल्या नगरीचे सुपुत्र गरुड सर जपानमध्ये जाऊन शिक्षणाच्या संदर्भातला प्रबंध सादर करतात. आणि आपल्या श्रमजीवीचं नाव भारताच्या बाहेर जपानपर्यंत विदेशातून पोहोचवतात. एका सामान्य कुटुंबातून त्यांची जडणघडण झाली. सुंदर व्यवस्थापन, अनेक माणसं घडवली, गोरगरीब मुलांना हातभार लावला, त्यांच्या डोळ्यातले अश्रू बघितले आणि त्यांच्या आयुष्यामध्ये संधी दिली, त्यांना उभं केलं, त्यांना हातभार लावला. असे आमचे तुमचे सर्वांचे आधारस्तंभ, मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य दिलीप गरुड सर. प्रचंड मोठं व्यक्तिमत्व. मी त्यांच्यावरती डॉक्युमेंटरी फिल्म बनवली होती आणि ते फिल्म सुद्धा 62वे त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माननीय बसवराज पाटील बुरुंकरांनी बघितलेले होते, शेकडो विद्यार्थ्यांनी बघितलेले होते. अजूनही तुम्ही ते यूट्यूबला पाहू शकता. असे आदर्श व्यक्तिमत्व. मी त्यांना बघितल्याबरोबर घरून गेलो. मी क्षणभर ओळखलोच नाही, कारण सर दुसरीकडे कुठले तरी असतील, नाही चापूचे कसं का असू शकतात. आणि अचानक सर एकदम समोर आले, माझे हात आपोआप त्यांच्या पायाकडे. अशी माणसं आजही आहेत. हे आदर्श, हे तत्व, हे मूल्य जगणारी माणसं आहेत. आणि म्हणून अत्यंत आदरानं, सन्मानानं मी त्यांच्या नावाचा उल्लेख करतोय. या ठिकाणी आदरणीय शेषरावजी पवार साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आदरानं उल्लेख या ठिकाणी करतो. आदरणीय रावसाहेब गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थानं हिंदी विषय असताना सुद्धा मराठी साहित्यामध्ये चांगलं नाव कमावत असलेले चांगले वक्ते, चांगले कवी, जगदूर तुकोबाराव छान बोलतात, वेगळे विषय छान बोलतात, असे या नाचापूर नगरीचे भूमिपुत्र, एक शेतकऱ्याचा मुलगा प्राध्यापक झाला आणि शहीद भगतसिंग महाविद्यालयामध्ये एक अत्यंत आदर्श प्राध्यापक म्हणून तो काम करतोय. असे आदरणीय डॉक्टर प्राध्यापक हनुमंत पवार सर मला आल्याबरोबर भेटलेले. आमचे सतीशजी पवार परिवर्तन चळवळीमध्ये काम करतायत. माननीय प्रदीपजी पवार, आपण सर्वजण मायमाव. विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन आणि कार्य, जयंतीच्या निमित्तानं बोलावं असं निमंत्रण आपण मला दिला. मी आपल्या गावात आलो. बंधूंनो, मायमावल्या, कुठून विषय सुरू करायचा? शिवराय आभाळा एवढा मोठा माणूस. शिवाजी महाराजांवर आतापर्यंत जे काही लिहिलं गेलंय, जे काही मांडलं गेलंय, जे काही संशोधन झालंय, कथा, कादंबऱ्या, ऐतिहासिक संशोधन, चित्रपट, नाटक, काव्य, महाकाव्य, ह्या सगळ्यामध्ये फक्त 10 ते 12% शिवराय मांडले गेले. अजून प्रचंड शिवरायांचं काळ शिल्लक राहिलेला आहे. प्रचंड मोठा हा विषय. आणि म्हणून मला प्रश्न पडला आल्याबरोबर, कुठून सुरू करायचं आणि कुठे विषय संपवायचा? खूप चांगली संख्या जमा झालेली आहे, माय माऊली आलेली आहे. अलीकडच्या कुठल्याही जयंतीच्या कार्यक्रमामध्ये, उत्सवामध्ये
मायमौल्यांची संख्या अत्यंत नगण्य असते. काल परवा छोटंसं गाव आहे बोरुळ म्हणून, छोटासा तांडा आहे. खूप मोठ्या संख्येने महिला आल्या, मला आश्चर्य वाटलं. आणि खूप मोठ्या मोठ्या नगरीमध्ये, मोठ्या मोठ्या गावामध्ये महिला येतच नाहीत. त्याची कारण आपण शोधलं पाहिजे, त्यावर चिंतन केलं पाहिजे. बंधूंनो, भगिनींनो, मायमौल्यांनो, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय आहे हे अगोदर समजून घेतलं पाहिजे. एक जंगल आहे, जंगलामधला राजा सिंह आहे आणि जंगलाची राणी सिंहीण आहे. त्या सिंहिणीच्या पोटामध्ये गर्भ वाटलेला आहे, बाळाला जन्म द्यायचा आहे. ते पहाडावर उंच गेलेली आहे. तिला यातना होत आहे, वेदना होत आहे, बाळाला जन्म द्यायचा. कळा सुरू झालेली आहे. पहाडावरून ती खाली उतरते, उताराला येते, मऊ जागा बघते आणि 2.5-3 फुटाचा खड्डा आपल्या हातापायाने उकरते, खड्डा करते. त्या खड्ड्यामध्ये बाळाला जन्म देते आणि 15-20 फुटाच्या अंतरावरती जाऊन ती बसते. झाडाच्या आडवं लागते की माझं बाळ त्या खड्ड्यामध्ये काय करते ती दुरून पाहते. नुकतंच जन्मलेलं बाळ आहे, अंगावरचं झाड सुद्धा वाळलेलं नाही. डोळे उघडझाप करतं, हातपाय हलवायला सुरुवात करतं. अवती भोवती बघतं, खड्डा आहे. चढण्याचा प्रयत्न करतं, चढतं उतरतं पडतं, चढतं उतरतं पडतं. 5-25 वेळा ते चढतं पडतं, चढतं पडतं, पडून राहतं, रडायला लागतं. आई आई ये, मला अंगा खांद्यावरती घे. आई तू ये, मला वाचव, मला बाहेर का. ती आई 15-20 फुटावरून बघते, उभं टाकते. तिच्या तळपायची आग मस्तकाला गेलेली आहे. अंगावरचे लाल पिवळे करडे रंग स्फुरण पाहावं लागलेलं आहे. डोळ्यामध्ये अंगार भरलेला आहे. एक एक पाऊल टाकत ती सिंहीण पुढे येते आणि बघते माझं बाळ काय करतंय. बाळ रडायला लागतं, पण आई पुढे जात नाही, खड्ड्यात उतरत नाही, बाळाला उचलून घेत नाही. बाळ पुन्हा प्रयत्न करतं, पुन्हा प्रयत्न करतं. एक क्षण असा येतो की बाळ त्या खड्डा पार करून वरी येतं. आईला प्रचंड आनंद होतो. ती आई आपल्या बाळाला अंगा खांद्यावरती घेते, पापे घेते, अंग खांद्यावरती खेळवते. कसं बसावं, कसं उठावं, कसं पळावं, कसं डूब धरावं, कसं शिकार करावी, ह्या सगळ्या चाली ती आई आपल्या बाळाला शिकवते. काही दिवस निघून जातात, काही महिने निघून जातात. परत पोटामध्ये गर्भ वाढलेला आहे, बाळाला जन्म द्यायचा आहे. वरी जाते, वरून खाली येते. 2.5-3 फुटाचा खड्डा उकरते, खड्डा खोदते, बाळाला जन्म देते. 15-20 फुटावर जाऊन बसते, झाडाच्या आडवं लागते. ते बाळ हातपाय हलवतं, चढतं उतरतं पडतं, चढतं उतरतं पडतं, पडूनच राहतं, पुन्हा उठतच नाही. आई हळूहळू एक एक पाऊल टाकत पुढे येते. तळपायची आग मस्तकाला तर गेलेली आहेच. अंगावरचे तांबडे लाल करडे डोळे रंग स्फुरण पाहावं लागलेले आहेत. दात ओठ खात ती सिंहीण खड्ड्यामध्ये उतरते. त्या बाळाला आपल्या हातामध्ये धरते, गळा दाबते, फेकून देते, दरडाळी फोडते आणि जंगलामध्ये निघून जाते. त्या सिंहिणीला आम्हा तुम्हाला काय सांगायचं आहे, निसर्गाला आम्हा तुम्हाला काय सांगायचं आहे हे समजलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला समजू शकतो. त्या सिंहिणीला, या निसर्गाला आम्हा तुम्हाला सांगायचं की बाबांनो, कुठल्याही दुबळ्या जीवाला जीवन जगण्याचा हक्क आणि अधिकार निसर्ग बहाल करत नाही. शारीरिक दुबळेपण एखाद्या वेळेस आपण समजू शकतो, पण मानसिक दुबळेपण आपण कधीही त्याला निसर्ग माफ करत नाही. जो पुरुषार्थ करतो, जो पराक्रम गाजवतो, जो शौर्य गाजवतो, जग त्याचा सन्मान करतं, निसर्ग त्याचा सन्मान करतं आणि त्याला हक्क अधिकार बहाल करत असतं. हाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा संदेश आहे. त्या सिंहिणीनं जे आपल्या बाळाला शिकवलं तेच शिक्षण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊनी बाळ शोधून दिलं, छत्रपती संभाजीराजांना दिलं. 2 छत्रपती घडवले आणि भारताचा साळा इतिहास त्याने खऱ्या अर्थाने ढवळून काढला. तो इतिहास आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जिजाऊ समजून घ्यावं लागेल. जोपर्यंत आपला जिजाऊ समजणार नाही तोपर्यंत आपल्याला हिंदवी स्वराज्य समजणार नाही, आपला शिवराय समजणार नाही आणि त्यावेळची पार्श्वभूमीही आपल्याला समजून घेता येणार नाही. कसं समजून घ्यायचं जिजाऊ? माय मावल्यानो, बंधूंनो, ते जिजाऊ आलेले. जिजाऊ 3 अक्षर. जिजाऊ शब्द उच्चारल्याबरोबर अंगावर स्फुरण येते, ऊर भरून येतो. पृथ्वी तलावरचं आदर्श मातृत्व, एवढ्या उंचीचं मातृत्व जगाच्या इतिहासामध्ये आम्हाला तुम्हाला पाहायला मिळत नाही. याचं कारण आहे, पहिलं कारण, निजामानी कपटानी मोठं पद देतो म्हणून लखुजीराव जाधवांना दरबारात बोलवलं आणि त्या ठिकाणी
एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, एकाच कुटुंबातल्या 41 लोकांची हत्या निजामाने केली. त्याच्यामध्ये लखुजीराव जाधवांची हत्या झाली, त्यांच्या 3 मुलांची हत्या झाली आणि कुटुंबातल्या सगळ्या माणसांची हत्या झाली. एका कुटुंबातले 41 लोक मारले गेले. तरी जिजाऊ हिंमत हारला नाही. कितीतरी घटना प्रसंग आहेत, ते सगळे घटना प्रसंग मी सांगत बसणार. जिजाऊ 3 अक्षर आहेत. या 3 अक्षर नामा तुम्हाला काय शिकवलं? या 3 अक्षरालाच तास 2 तास जाते. एक काळ या देशामध्ये असा होता, या देशाचा इतिहास म्हणजे गुलामांचा इतिहास आहे असं कार्ल मार्क्स लिहितो. हा गारुड्याचा देश आहे, पुंगीवालाचा देश आहे असं कार्ल मार्क्स का लिहितो? हा देश गुलामांचा का झाला, इथल्या मनोवृत्ती गुलाम का झाल्या, तुम्ही इतिहास काढून बघा. आशिया खंडातला सगळ्यात मोठा राजा, आशिया खंडात आणि आशिया खंडाच्या बाहेर राज्य पसरलं होतं. त्यावेळेचा जगातला सगळ्यात मोठा राजा मुघल, निजाम, आदिलशाह, कुतुबशाह, मग पुन्हा इंग्रज, डच, पोर्तुगीज, स्पॅनिश, ही सगळी मंडळी या सगळ्यांच्या शाही अवतीभोवती होत्या. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काहीच नाही, शून्य अशा अवस्थेमध्ये या देशामध्ये कुठेतरी काहीतरी स्वप्न निर्माण होत आहे. अशा पार्श्वभूमीवरती आपल्याला जिजाऊला समजून घ्यावं लागेल. ही सगळी गुलामांची मनोवृत्ती. एक वाक्य इतिहासामध्ये जिजाऊ माँसाहेब बाळाला म्हणतात, बाळ शोभा, आपल्या साऱ्या पिढ्या गुलामगिरीमध्ये गेल्या. तुझे आजोबा, तुझे पंजोबा, तुझे खापर पंजोबा आदिलशहाचे, निजामांचे, मुघलांचे गुलाम होते. आता आपण दुसऱ्याच्या उंजळीनं पाणी पिणं बंद केलं पाहिजे शोभा. आता आपण स्वतःच्या उंजळीनं पाणी पिलं पाहिजे. ही जमीन आपली आहे, इथली हवा आपली आहे, हे आभाळ आपलं आहे, इथलं पाणी आपलं आहे, हे माणसं आपली आहे. इथं आपलं राज्य निर्माण झालं पाहिजे, आपल्या हक्काचं, आपल्या अधिकाराचं राज्य निर्माण झालं पाहिजे. ते केव्हा निर्माण होणार शोभा? आपण आता आपल्या स्वतःच्या उंजळीनं पाणी पिलं पाहिजे. एका वाक्याने, एकेकाय विचार लहानपणी शोभाला घडवण्याचं काम जिजाऊने केलं. आणि म्हणून या 3 अक्षराचा जे पहिला शब्द आहे, मरगळलेल्या मनामध्ये, गुलाम मनोवृत्तीमध्ये जगण्याची जिद्द निर्माण केली. म्हणून जिजाऊचं जी आम्हाला तुम्हाला काय शिकवतो? जिद्द निर्माण केली. पराभूत मनोवृत्तीमध्ये जिंकण्याची अभिलाषा आणि आशावाद निर्माण केला. जी म्हणजे जिद्द, जी म्हणजे जिंकण्याची मनोवृत्ती जन्माला घालणं. माव्याला घडवलं, शोभाला घडवलं, अवतीभोवतीच्या परिसरातल्या माणसाला विचार आणि ज्या शब्दाचा अर्थ होतो जाज्वल देशभक्ती, जाज्वल राष्ट्राभिमान निर्माण केला. आणि ज्या म्हणजे जागृती निर्माण केली. अंधश्रद्धेने, पाखंडांनी, कर्मकांडांनी ग्रासलेला हा समाज विचारानं घडू शकतो. म्हणून विचार देण्याचं काम राष्ट्रमाता जिजाऊने केलं. जागृती घडवून आणली, जाज्वल देशाभिमान निर्माण केला. जगायचं देशासाठी, मरायचं देशासाठी हा विचार पहिल्यांदा जिजाऊ शिवबाच्या पुढे मावळ्याच्या समोर ठेवला. जिजाऊ शब्दाचं 3रं अक्षर आहे ऊ. उदारमतवाद शिकवला. या माऊलीने केलं. हा एवढा मोठा इतिहास 3 अक्षराचा. बंधूंनो, माझ्या माऊल्यानं आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती नसलेल्या गोष्टी मी सांगणार आहे. शिवचरित्र शिवाजी महाराजांचं कार्य युट्यूबला, फेसबुकला, पुस्तकातून आदिलखान वदावर प्रचंड आहे. आग्र्याच्या सटकेवर प्रचंड आहे. अज्ञात असलेला, माहिती नसलेला आगळा वेगळा इतिहास मी तुम्हाला मांडणार आहे. कारण अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं युट्यूब चॅनलला इकडे तिकडे प्रचंड मांडणी केलेली आहे. परंतु मी कदाचित माहिती नसलेला इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणार. मी पहिलं उदाहरण ते तुम्हाला कोणाला माहिती नाही ते सगळ्यांच्या समोर ठेवतोय. मी जिजाऊवर बोलतोय. मी म्हणालो की कुटुंबातल्या 41 लोकांची हत्या झाली. गरुड सर एमपीसीच्या परीक्षेला, यूपीसीच्या परीक्षेला, IASच्या परीक्षेला प्रश्न पडतात की या देशामध्ये सतीची प्रथा कोणी बंद केली? आणि आधुनिक काळातले सगळे IAS अधिकारी, एमपीसीचे अधिकारी, क्लास 1 अधिकारी परीक्षा देऊन त्या पदावर जातात आणि ते लिहितात राजाराम मोहन राय यांनी ही चाल बंद केली. आपलं खुलं आव्हान आहे या विषयाला. लखुजीराव जाधवांची हत्या झाल्यानंतर त्यांची जी पत्नी आहे म्हणजे जिजाऊची आई आहे, तिचं नाव काय तुम्ही सांगेल का?
नाचापूर गावाला एक इतिहास आहे, भूगोल आहे. महाराष्ट्रामध्ये जे मोजके छत्रपती शिवाजी महाराजाचे पुतळे उभा टाकले, त्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्या काळामध्ये 1957-58च्या काळामध्ये पहिला पुतळा या गावातल्या सरपंचाने उभा केला. त्याचं पुनर्जीवन झालेलं आहे. या गावाला एक दृष्टी आहे, या गावाला एक इतिहास आहे, या गावाला एक जाणीव आहे. त्या गावाला माझा प्रश्न आहे की जिजाऊच्या आईचं नाव, लखुजीराव जाधवांच्या पत्नीचं नाव काय होतं एवढं सांगा, म्हणजे शिवजयंती सफल झाली. युट्यूबवर सोशल मीडियावर नको त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात, कुठं काय चाललं सगळंच माहिती असतं आपल्याला, पण आपल्याला आपला इतिहास माहिती नसतो. हे आमचं तुमचं प्रचंड मोठा दुर्दैव आहे. जो कोणी सांगेल त्याला मी डॉक्टर हनुमंत पवार सरांजवळ वाचण्यासाठी तुम्हाला मी पुस्तक भेट देईन. माळसाबाई, धन्यवाद. तुम्हाला माझ्याकडून एक छान पुस्तक भेट. काळाच्या गजरामध्ये स्वागत करा. भोसले घराण्यामध्ये, जाधव घराण्यामध्ये सती प्रथेला नकार दिला होता. त्यांच्या दोन्ही परिवारामध्ये सती प्रथेला विरोध होता आणि म्हणून पहिलं उदाहरण देतोय 1629ला लखुजीराव. आणि तिसरं उदाहरण आहे 1664ला शहाजी राजांचा मृत्यू झाला कर्नाटकामध्ये होदिगिरी या ठिकाणी. घोड्यावरून जात असताना विहिरीला पाय अडकून शहाजी राजांचा मृत्यू झाला. शहाजी राजांच्या मृत्यूनंतर 1664ला राजमाता जिजाऊ सती गेल्या नाहीत. हे तिसरं उदाहरण तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवतोय. आणि चौथं उदाहरण सगळ्याच्या समोर या ठिकाणी ठेवतोय 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी सोयराबाई सती गेली नाही. आणि पाचवं उदाहरण ठेवतोय 1689ला छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी येसुबाई सती गेली नाही. सहावं उदाहरण ठेवतोय 1754ला छत्रपती राजारामाच्या मृत्यूनंतर तारा राणी सती गेली नाही. थोडं तुम्हाला भूतकाळात घेऊन जातो. सती प्रथा कुठून सुरू झाली, त्याचा मूळ इतिहास काय त्याचा वाचून बघा. अल्लाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये सती प्रथेला सुरुवात झाली राजस्थानमध्ये. हे मुस्लिम राजवटीतील लोक अन्य अत्याचार करायचे, बलात्कार करायचे, विटंबना करायचे, स्त्रीचं शोषण करायचे. म्हणून त्या काळातल्या महिला युद्धामध्ये पती मारल्या गेल्यानंतर आपलं जीवन संपवून टाकायच्या. दुष्टाच्या हाती आपण न सापडता आपलं चरित्रहनन त्यांच्या हातून होऊ नये म्हणून अग्नीमध्ये स्वतःचा देह लुटून द्यायच्या, सती जायच्या, जोहर करायच्या. शेकडो, हजारो, लाखो स्त्रियांनी त्या काळामध्ये जोहर केलेला आहे, त्या सती गेलेल्या आहे. एक आगळा वेगळा विचार जिजाऊंनी केला, शिवरायांनी केला, शहाजीराजांनी केला. कोणता विचार केला की शेकडो, हजारो, लाखोंच्या संख्येने त्या काळामधल्या राजस्थानमधल्या स्त्रिया सती गेल्या. त्या स्त्रिया सती न जाता दगड, धोंडे, काट्या, कुऱ्हाडे घेऊन मैदानात उतरल्या असत्या आणि एका एका सैनिकाला, एका एका त्यावेळच्या जुलमी राजवटीतल्या माणसावरती घाव गाठला असता, वार केला असता तर भारताचा इतिहास जगामध्ये खूप वेगळा झाला असता. विचारानं क्रांती होत असते. जेव्हा माणूस स्वतंत्रपणानं आगळा वेगळा विचार करतो त्या विचारामध्ये प्रचंड मोठं स्फोटक क्रांतिकारी ताकद असते. परंतु वेगळा विचार काळानुरूप करायला शिकलं पाहिजे. परंपरागत, रूढी परंपरागत विचारात अडकून पडले की क्रांत्या होत नाही. तोच वेगळा विचार मात्र जाधव घराण्यामध्ये आणि भोसले घराण्यामध्ये केला गेला. राणी पद्मावती सोबत शेकडो, हजारो स्त्रिया एकाच रात्री सती गेल्याचा आक्रोश, आक्रंदन, दुःख या देशानं बघितलेला आहे. हेही आम्ही तुम्ही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. एका अर्थानं त्या काळची परिस्थिती, त्या काळच्या स्त्रियांचं होणारं शोषण, निर्माण झालेली भीती, आपल्यावर बलात्कार होऊ नये, आपल्याला लुटलं जाऊ नये म्हणून सती जाणं त्या काळातला एक जरी पर्याय असला तरी त्याचं समर्थन करता येत नाही. काही वर्षापूर्वी भारतामध्ये, राजस्थानमध्ये रूपकवर नावाची एक स्त्री सती गेलेली होती. प्रचंड मोठं दुर्दैवी आहे. शिवरायाच्या इतिहासातून आम्ही तुम्ही काय शिकलो? बंधूंनो, तुम्ही सगळी यादी काढा. मळसाई, जिजाऊ, सोराबाई, येसुबाई, ताराराणी या सगळ्या मराठी मुलकातल्या स्त्रिया हातामध्ये तलवार घेऊन स्वराज्याच्या रक्षणासाठी खंबीरपणे रणांगणात उतरल्या. इतिहास बदलला, इतिहासाची पानं बदलली गेली आणि प्रत्येकाच्या मन, मस्तक, मनगटामध्ये राष्ट्रभक्तीचं चैतन्य निर्माण करू शकल्या. हा मराठ्यांचा इतिहास आहे, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि हाच खरा भारताचा इतिहास आहे. आणि म्हणून ग्रँडप नावाचा जगप्रसिद्ध इतिहासकार एका ठिकाणी असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जगात जर कोणासोबत करायची असेल तर मी दोनच राजासोबत करेन,
एक जग जिंकायला निघालेला अलेक्झांडर सिकंदर सोबत मी तुलना करेन आणि दुसरा नेपोलियन बोनापार्ट सोबत मी त्याची तुलना करेन. पण आम्ही कुणब्याची पोरं, आम्ही पानं वाचायला सुरुवात केली, आम्ही संशोधन करायला सुरुवात केली, आम्ही खोलापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आपण सगळे बहुजन समाजातले माणसं आहोत, शेतकऱ्याची पोरं आहोत, गाव कोसाबाहेरची माणसं आहोत, बहुजनाची माणसं आहोत. आमचं म्हणणं असं आहे, ग्रँडर, तुम्ही नेपोलियन बोनापार्ट सोबत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करू शकत नाही, तुम्ही सिकंदरासोबत तुलना करू शकत नाही, तुम्ही जॉर्ज वॉशिंग्टन सोबत करू शकत नाही, जुलियस सीझर सोबत करू शकत नाही, माओ त्से सोबत करू शकत नाही, आणि जगातल्या कुठल्याही राजासोबत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही. दोन गोष्टी, छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य जगामध्ये सगळ्यात उंचीचं होतं. त्या चारित्र्याच्या बाबतीत जगातल्या कुठल्याही राजाची शिवाजी महाराजांसोबत तुलना होऊ शकत नाही. एक. आणि दुसरं, निर्व्यसनाधीनतेच्या बाबतीमध्ये शिवाजी महाराज जगात कुणासोबत तुलना होऊ शकत नाही. नेपोलियन बोनापार्ट दारू प्यायचा, बाया नाचवायचा. सिकंदर आपल्या लष्करी टोळीमध्ये दारू प्यायचा, बाया नाचवायचा. नेपोलियन बोनापार्टचे सैन्य फसल्यानंतर नेपोलियन बोनापार्ट त्या सैन्याला तसंच सोडून जीव वाचवून नेपोलियन बोनापार्ट पळून निघाला. रशियाकडे जात असताना सुद्धा सैन्य फसलं, त्यांना तशाच धोक्याच्या ठिकाणी सोडून नेपोलियन बोनापार्ट पळून गेला. परंतु माझा राजा पळून गेला नाही, जीवाला जीव द्यायला तयार झाला आणि म्हणून तळागाळातला मावळा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपलं मस्तक कलम करून हातामध्ये घेऊन उभा टाकला. हाही जगातला आगला वेगळा इतिहास तुम्हाला माहिती असावं म्हणून हा संदर्भ तुमच्या सगळ्यांच्या समोर दिला. संभाजी कावजी आठवून बघा, सगळी प्लॅनिंग ठरली होती. मी त्या अफजल खानच्या वधामध्ये जाणार, फक्त एक संदर्भ देतो आठवलं म्हणून. जगामध्ये डच, पोर्तुगीज, स्पॅनिश लोकांनी डायऱ्या दिलेल्या, त्या डायऱ्यांचं संशोधन झालं आणि काही इंग्रजांनी त्याच्या नोंदी घेतलेल्या आहेत की 500 वर्षाच्या इतिहासामध्ये जगभरामध्ये जेवढी काही युद्ध झालेली आहे त्या युद्धामध्ये एकीकडे लाखोचं सैन्य आणि एकीकडे हजारावरचं सैन्य, तरी पण ते मुठभर सैन्य जिंकलं आणि लाखोंचं सैन्य हरलं. अशा जगामधल्या 500 वर्षाच्या इतिहासामधील 100 युद्धांची यादी तयार करण्यात आली. त्या 100 युद्धाच्या यादीमध्ये 500 वर्षाच्या इतिहासामध्ये 3 युद्ध अशी आहेत की 500 वर्षाच्या इतिहासामध्ये सर्वश्रेष्ठ जगातल्या 100 यादीमध्ये 3 युद्ध छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. आणि पहिल्या क्रमांकाचं युद्ध आहे अफजल खान वधाचा प्रसंग. लाखोचं सैन्य आहे आणि मुठभर मावळे, सगळे सही सलामत परत आले आणि अफजल खानाचे सगळे सैन्य कापलं गेलं. अद्भुत प्रकार. म्हणून जगातल्या सर्वश्रेष्ठ प्रतिकूल युद्धामध्ये अफजल खान वधाचा प्रसंग आहे, शास्त्रीकरांच्या बोटे छाटल्याचा प्रसंग आहे आणि कत्काल खानसोबत लढलेला एक प्रसंग आहे. गंमत आहे का नाही शिवाजी महाराजांची? किती प्लॅनिंग केलं असेल, किती नियोजन केलं असेल, किती मोठी साधन आहे. फक्त एक कोथळा बाहेर काढला, वाघनक्या होत्या, त्याला विष लावलेलं होतं. हा प्रसंग घडला आणि अफजल खान त्या शामियातून बाहेर पाया टाकला, मेहनत बसला, भोई आलं, भोईने उचललं आणि अफजल खानाला घेऊन जायला लागले. ही सगळी जबाबदारी संभाजी कावजीकडे होती देखरेख करण्याची. पण संभाजी कावजीला राहवलं नाही. गनिम पळतोय, दगाफटका झाला तर अफजल खान भयंकर खतरनाक माणूस आहे म्हणून त्यांनी काय केली, पळत जाणाऱ्या मेहनतल्या त्या भुयांच्या पाय छाटले. भुई मोडून पडले, तिथंच कोसळून पडले आणि आज जाऊन अफजल खानाचा कोथळा काढलेल्या ठिकाणी गेला आणि तलवारीनं मुंडी छाटली आणि ते मुंडकं घेऊन जिजाऊला दाखवण्यासाठी तो रायगडावरती गेला. तेव्हाचा प्रसंग आहे. शिवाजी महाराज म्हणतात, संभाजी कावजी, आपलं नियोजन ठरलं होतं, तुझ्याकडे फक्त देखरेखीची जबाबदारी होती, भुयाची पाय छाटायची नव्हती. अफजल खानाला तर मी कोथळा बाहेर काढलेला, त्याला भयंकर खतरनाक जहरी विष लावलेला आहे, तो वाचूच शकणार नव्हता, सोडून मरणार होता. परंतु तिथे थांबलास, त्याचं सैन्य अवतीभोवती होतं. तुला दगा फटका झाला असता आणि तुला ठार मारलं गेलं असतं तर तुझ्या आईवडिलांना मी काय उत्तर दिलं असतं? लोक म्हणले असते, शिवाजी महाराज स्वतःचा प्राण वाचून निघून गेला आणि स्वतःचा मावळा मात्र धडाधडीत पडला. हा आरोप मला लागला असता, मी माझ्या मावळ्यांना, मी माझ्या स्वराज्यातल्या लोकांना काय उत्तर दिलं असतं? एवढी काळजी घेणारा होता. म्हणून नेपोलियन बोनापार्ट आणि सिकंदर सोबत शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही.
समजून माय माऊल्यांना, मी माऊल्यांना काही प्रश्न करणार नाही. माझी मराठी कळते ना माऊल्यांना? हा. अलीकडच्या काळामध्ये समाजात अवतीभोवती जे काही चाललंय ते भयानक आहे. ते कसं भयानक आहे? आता बरीच मंडळी इथं आहे. शिवाजी महाराजचा विषय आहे, जिजाऊचा विषय आहे, म्हणून थोडंसं आगळं वेगळं विषय घेत मूळ विषयाला धरूनच बोलतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 ते 360 किल्ले जिंकले. सगळी युद्ध अमावस्याच्या रात्री झाली. शुभ अशुभ बघितलं नाही, पंचांग बघितलं नाही, वास्तुशास्त्र बघितलं नाही बांधकाम करताना. पहिली गोष्ट हे शिवाजी महाराजांचं खरोखर जीवनचरित्र आहे. त्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीचा फायदा घेत उलट ती परिस्थिती शिवाजी महाराजांना अनुकूल ठरली आणि एक अद्भुत स्वराज्य या देशामध्ये निर्माण झालं. एक अलीकडे टीव्ही चॅनलला खूप खतरनाक महाराज लोक येतात. त्यांचं वजन 125-150 किलो, काही महाराज 200 किलोचे पण आहेत. मोठमोठे महाराज आहेत, गण लावलेले कर्मकांडी महाराज आहेत. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमत. काही वारकरी लोक असतील भजन कीर्तन करणारे, आदरणीय गरुड सर प्रवचन करतात ना, प्रचंड वैचारिक आणि खोल प्रवचन करतात. मी त्यांच्याच विचाराचा वारसदार आहे. मी तुकोबाचा अभंग घेतलाय समोर, सत्य असत्याशी मन केले ग्वाही. आमच्या तुकोबाला काय म्हणतात? मळे झाकूनिया करावे ते. बाबांनो, घरात जर मड पडलेला असेल तर झाका थोड्या वेळासाठी, पेरणी करा. लाख माणसं मेली तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा शेतकरी मरता कामा नये, हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा होता, जिजाऊचा होता. कारण हा विचार तुकोबांनी त्या काळामध्ये दिलेला होता. एका बीजा पोटी कोटी कोटी सुमने फले, आधी बीज एकले मग कोटी कोटी सुमने फले. हे बीज खूप महत्वाचं आहे. हे विचाराचं बीज असेल, शेतातलं बीज असेल, लाखो लोकांचं पोट त्याच्यावरती आहे. म्हणून थोड्या वेळासाठी पाऊस लागलाय, ते मड जाळता येत नाही, घरात ठेवा, झाका, तास 2-3 साठी जा, शेतात पेरणी करा. शुभ मानलं नाही, अशुभ मानलं नाही. कोण? जगद्गुरु तुकोबाला ठेवले. आमचे तुमचे खरे गुरु कोण? तुकोबा आहे. सत्यासाठी आपला प्राण दिला, सर्वस्व दिलं, तरीही आम्हा तुम्हाला तुकोबा कळायला तयार. आणि अलीकडचे महाराज एका उमरगा गावामध्ये एक मोठे कीर्तनकार आले होते. आम्ही सगळे समोर बसलो होतो. आपल्या चळवळीतले माणसं होती, सतीश प्रदीपची. मोठं नाव आहे, नाव सांगत. ते काय म्हणाले की जमीन नांगरणं पाप असतं, आईचं काळी चिरल्यासारखं होतं बाबांनो, जमीन नांगरू नये. 21व्या शतकामध्ये, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये असे विचार देणारे कीर्तनकार आणि माय माऊल्यांचे भजन करी, कीर्तन करी, माना डोळा लागले, माना डोळा लागले. ज्ञानेश्वरी कोणी कोणी वाचलंय? तुम्ही व्रतू नेमू न करावे, शरीराते न पिडावे, केवी न वेचावे, तीर्थाशी गा. ज्ञानेश्वर माऊली. कर्मकांड पाखंड करण्याची गरज नाही, व्रत वैकल्य करण्याची गरज नाही, इकडे तिकडे भटकण्याची गरज नाही. क्या बात आहे. हा ज्ञानेश्वर आम्हाला कळालाच नाही. कुठे शोधीशी काशी आणतो, कुठे शोधीशी रामेश्वरी, हृदयातला भगवंत राहिला उपाशी. अरे कुठं भटकताय, कुठं पळताय, काय करताय? जत्रे में फतरा बिठाया, तीरथ बनाया पानी रे, दुनिया भाई दीवान, पैसे की धुंधानी. खरा धर्म कळायला तयार नाही, खरं सत्य कळायला तयार नाही, खरं अध्यात्म कळायला तयार नाही, खरं गीता कळायला तयार नाही, खरं रामायण महाभारत आम्हाला काही कळायला तयार नाही. टीव्हीवर एखादा महाराज येतो आणि आमचं तुमचं दिवाळी कसं काढतो. नाही माऊल्यानो, समजून घ्या, खूप गंभीर विषय आहे, समाज बिघडून घ्या. प्रचंड अंधश्रद्धा, पाखंड कर्मकांडाने माणसाची मन गुरसुट होत चाललेली आहे. आपण कुठं चाललोय? परत 5व्या शतकाकडे, 10व्या शतकाकडे, पेशवाईकडे. नवयुग आहे, विज्ञानाचं युग आहे. जगाने प्रचंड क्रांती केली, परिवर्तन केली, आणि आपण कुठे चाललो? 2-3 घटनापासून जास्त बोलणार, आपल्याला मूळ विषय पुढे घेऊन जायचा, पण या सगळ्या विषयाची पण गरज आहे. पहिली गोष्ट, एक महाराज पंढरपूरला 1 कोटी रुपये घेतल्याचा दाखला प्रमाण आपल्याकडे. आम्ही कैकाडे महाराजच्या मंदिरामध्ये होतो, परिवर्तनावर विचार करत होतो. काही कीर्तनकार महाराज होते, साहित्य संमेलन घ्यायचं होतं. आमच्या पाठीमागं सप्ताह चालू होता. महाराजांनी किती रुपये घेतले? 1 कोटी.
महाराजांनी कीर्तनकारांनी प्रवचनाने आपल्या पोटापुरतं घेतलं पाहिजे, आपल्या संसारापुरतं घेतलं पाहिजे, आपलं कुटुंब चालेल एवढं निश्चित घेतलं पाहिजे. कारण त्यालाही पोट असतं, त्यालाही घर असतं, त्यालाही लेकरं बाळ असतात. पण किती घ्यायचं? 1 कोटी रुपये 7 दिवसासाठी. राजकीय डावपेच, मतमतांतर, गट तट पक्ष आणि जात आणि धर्म, राजकीय खेळ. आणि तिथं म्हणाले, अनेक ठिकाणी म्हणाले आणि टीव्ही चॅनलवरती उपलब्ध आहे. ते म्हणाले, अरे बाबांनो, तुमच्या मुलांचा अभ्यास झाला नसेल, परीक्षा अवघड जात नसेल, तर काय करा, बेलाचे 3 पानं घ्या, त्याला मध लावा, महादेवच्या पिंडीला चिटकवा, प्रार्थना करा, माझा आशीर्वाद आहे, तुमचा मुलगा पास होईल. आम्ही तुम्ही माना डोलवल्या. समोर कोण कोण आहेत? IAS अधिकारी, आमदार, खासदार, मंत्री, मोठी मोठी मंडळी, बुद्धिमान मंडळी, वैज्ञानिक क्षेत्रातले संशोधक बसलेले, माना डोलावला. महाराजाचं दर्शन घ्यायला रांगा लावून बसलेले. महाराजाचं दर्शन घ्यायला जाऊन भोळे महाराजांच्या कार्यक्रमामध्ये शेकडो लोक मेले. त्याच्या पायाची धूळ जर कपाळाला लावलं तर रोग दूर होतो असे म्हणणारे महाराजाचे कार्यकर्ते टीव्ही चॅनलवरती समोर आलं. हातपंपातलं पाणी पिले की रोग दूर होतो. महाराज 15-16 वर्षाच्या पोरींना दुधाच्या हौदामध्ये घेऊन अत्यंत वाईट कृत्य करत होता हे टीव्ही चॅनलने दाखवलं. त्या दुधाची खीर करून प्रसाद म्हणून वाटलं. प्रचंड मोठी वादळ देशामध्ये उठली. आम्ही तुम्ही चिडीचूप, तुम्हाला काही देणं घेणं नाही. ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करून म्हणती साधू, अंगा लावून राग, डोळे झाकून करती पाप, दावी वैराग्याच्या काळा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती जळो दयांची संगती. आम्हाला चीड येत नाही, आम्हाला राग येत नाही, आम्हाला काहीच वाटत नाही, आमचे मन भरून गेलेले. बंधूंनो, भगिनीनो, मायमोलांनो, सावध व्हा, वाईट वेळ आमच्या तुमच्यावरती आलेले. जो महाराज म्हणतो ना, माझा आशीर्वाद आहे, माय मावरे येतात 1000, 2000, 500, महाराजाची थैली भरलेली आहे. 1 कोटी इकडं आणि गोरगरिबाचा दक्षिणा वेगळा. आणि महाराज थैली भरून घेऊन जातात. त्याच्यासोबत गाड्या आहेत, त्याच्यासोबत टोळे आहेत. आणि त्याच्या पलीकडची गोष्ट, असं सांगणाऱ्या महाराजाचा मुलगा येता 8वीच्या वर्गामध्ये नापास झाल्याचा पुरावा माझ्या खिशामध्ये. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण. कुणाच्या पाठीमागे लागला? कबीराच्या पाठीमागे लागा, गाडगे बाबाच्या पाठीमागे लागा, तुकडोजी महाराजच्या पाठीमागे लागा, तुकोबाच्या पाठीमागे लागा, बसवण्याच्या पाठीमागे लागा, अक्का महादेवीच्या पाठीमागे लागा, जनाबाईच्या पाठीमागे लागा, तुम्ही मुक्ताबाईच्या पाठीमागे लागा. अशा माणसांच्या पाठीमागे लागून आपल्या पिढ्या, आपला आयुष्य, आपला समाज नासत चाललेला आहे हे आम्हाला तुम्हाला कुठेतरी माहिती असणं अत्यंत गरजेचं. बंधू भगिनी, माय मावल्या, याच्यात नाही देव, याच्यात नाही धर्म, याच्यात नाही सत्य. धर्माचा आधार सत्य आहे, धर्माचा आधार प्रेम आहे. मला खरं सांगा माय मावल्या, 1.5-2 वर्षाचं बाळ असते, त्याला चड्डी घालताना, त्याला शर्ट घालताना किती कपडा लागतो? 1.5 फूट खूप झालं. तेच बाळ जेव्हा 15 वर्षाचं होतं, 20 वर्षाचं होतं, 25 वर्षाचं होतं, तो कपडा चालतो का? का नाही चालत? का नाही चालत? वय वाढलं, आकार वाढला, उंची वाढली, बाळ बदललं. आता ते 2 वर्षाचं बाळ झालं, ते 25 वर्षाचं बाळ झालं. 2 वर्षाच्या बाळाला आणि 25 वर्षाच्या बाळाला तुलना करताना तो कपडा चालत नाही. मग जुनाट बुरसटलेले विचार, अंधश्रद्धा, पाकण, कर्मकांड, धर्मांधता, अंधश्रद्धा, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तुम्हाला कशा चालतात तुम्हाला माहिती असावं. छत्रपती शिवाजी महाराजच्या आयुष्यातला प्रसंग आहे. 10,000 वर्षाच्या इतिहासामध्ये जे कधीच कुणाला सुचलं नाही, जमलं नाही, ते काम या भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. मुघलाला जमलं नाही, निजामशाला जमलं नाही, आदिलशाला जमलं नाही, कुतुबशाला जमलं नाही. आरमार उभारण्याचं काम केलं, पाण्यामध्ये आरमार उभारण्याचं. आपल्याकडे एक प्रथा होती, परंपरा होती, आपल्या शास्त्रामध्ये काही सांगितलेल्या गोष्टी होत्या की समुद्र ओलांडून पलीकडे जाऊ नये, पाप लागते, पिढ्या नरकामध्ये जातात. काय म्हटलं? पाप लागते, पिढ्या नरकामध्ये जातात. समुद्र ओलांडून पलीकडे जाऊ नये, सिंधुबंदी होती, समुद्रबंदी होती. हा खुळचट विचार शिवाजी महाराजांनी मोडीत आरमार उभं केलं. अनेक घोड्या घेतल्या, स्वतः पाण्यात बसले आणि समुद्र ओलांडून पलीकडे गेले. अवतीभोवतीचे अनेक किल्ले आणि अनेक गावं जिंकली, मावळ्याला बसवलं, पलीकडे घेऊन गेलं. शिवाजी महाराजांना काहीच अशुभ लागलं नाही. ओळख जगामध्ये नाव झालं, आरमार उभं करणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जगामध्ये झालं. बंधूंनो, भगिनींनो, पवार सर, बरं वाटलं तुमच्या गावामध्ये त्या काळामध्ये
शिवाजी महाराजचा पुतळा उभा केला. इथे समोर शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. एखादा पुतळा उभा केला की आपला खूप अभिमान वाटतो, खूप गर्व वाटतो, वाटायला पाहिजे. कारण शिवाजी महाराज आमच्या तुमच्या हाडामासाचा विचार आहे. पण तुम्हाला एक दुर्मिळ उदाहरण सांगतो. आफ्रिका खंडामध्ये 2 प्रांत आहेत, सोमालिया आणि इथिओपिया. नाव लक्षात ठेवा. 2 प्रांत आहेत. त्या प्रांतामध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे. लोकांनी विचारलं की तुमचा आणि शिवाजी महाराजांचा संबंध काय, तुम्ही का पुतळे उभे केले? गोर गरीब आदिवासी निग्रो लोकांनी रुपये गोळा करून, घाम गाळून, पैसा गोळा करून, अत्यंत निष्ठेने, अत्यंत भावनेनं, अत्यंत प्रेमानं शिवाजी महाराजांचे पुतळे तिथं उभं केले. कुठं? आफ्रिका खंडातल्या सोमालिया आणि इथिओपिया प्रांतामध्ये. त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं त्याचं कारण असं आहे, जेव्हा आम्ही शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र वाचलो त्या चरित्रामध्ये गुलामाचा पहिला मुक्तिदाता म्हणून शिवाजी महाराज आम्हाला आमचा वाटला. आम्ही गुलाम होतो. आमच्या विरोधातलं जगामधलं पहिलं बंड आणि विद्रोह करणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा म्हणून शिवाजी महाराज आम्हाला आमचा वाटला. म्हणून आम्ही शिवाजी महाराजांचे पुतळे उभे केले. करोड सरांना खूप चांगलं माहिती आहे की त्या काळामध्ये गुलामाची प्रथा होती, परंपरा होती. स्त्रिया विकल्या जायच्या, पुरुष विकले जायचे, करडेबाण पोरं, करडेबाण पोरी विकल्या जायच्या, त्याचे शोषण केलं जायचं. ज्याच्याकडे गुलामाची संख्या जास्त असेल तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होता, मोठा माणूस होता, सगळ्यात मोठा सावकार होता. ते शोषण, त्या गोष्टी शिवाजी महाराजांच्या कानावरती गेल्या आणि लक्षात आलं की आपल्या जिजाऊने आपल्याला संस्कार दिलेला आहे. परस्त्री माते समान जगद्गुरु तुकोबाराचा विचार शिवाजी जगत होते. आणि म्हणून त्यांनी कायदा केला, नियम केला, आज्ञापत्रामध्ये आदेश दिला, वेळ प्रसंगी मृत्यूदंडाची शिक्षा केली जाईल अशी तंबी दिली. आणि म्हणून आफ्रिका खंडातल्या सोमालिया आणि इथिओपिया शहरातल्या त्या निग्रोंना, तिथल्या आदिवासींना, तळागाळातल्या माणसांना वाटतं की शिवाजी महाराज हा आमच्या गुलामगिरीच्या विरोधामध्ये लढणारा जगातला पहिला मुक्तिदाता होता. म्हणून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. इथे तर आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे, पण खरी अभिमानाची गोष्ट इथपर्यंत पोहोचली. बंधूंनो, भगिनीनो, माय माऊल्यांसाठी 2-3 गोष्टी. एकदा काय झालं, पंडित मोरार जगदेव कुलकर्णी नावाचा एक व्यक्ती आहे, आदिलशाचा सरदार, पुण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरवला पांढऱ्या जमिनीमध्ये. जागोजागी पहार म्हणजे गुस्से, आपल्याकडे गुस्सा म्हणतो ना, शेतात काम करायचा गुस्सा, तसे जागोजागी गुस्से लावले, पहार लावले. आणि त्या पहाराला, त्या गुस्स्याला काय केलं, फुटक्या चपली बांधल्या, तुटलेल्या फुटक्या कवड्या बांधल्या, हिरवे फुटके काकडं बांधली, फाटके कापड गुंडाळले आणि तुटलेली केरसुनी बांधली. आणि सगळीकडे सांगितलं की अशुभ जमीन आहे, इथं जो कोणी येईल, थांबेल, निवास करेल, जमीन हडपण्याचा प्रयत्न करेल, जमीन नांगरण्याचा प्रयत्न करेल तर काय होईल, त्यांना पाप लागेल, त्यांच्या पिढ्या नरकामध्ये जातील आणि त्यांच्या कुटुंबामध्ये कोणीतरी मरेल, म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची कूस वाद राहील किंवा त्यांचा वंश निर्वंश होईल. धोंडी दिली, प्रचार प्रसार केला. आणि मग गोर गरीब ताड्या वस्तीवरचे छोटे छोटे गाव करून राहणारे, राहुट्या करून राहणारे माणसं ते एरिया, तो परिसर सोडून दुसरीकडे जाऊन राहू लागले. तो सगळा परिसर ओस पडला. ही घटना जेव्हा राष्ट्रमाता जिजाऊला कळली तेव्हा जिजाऊने काय विचार केला? जिजाऊने विचार केला की ही अंधश्रद्धा गाडून टाकली पाहिजे. अवतीभोवतीच्या लोकांना भेटून त्यांच्या मनामध्ये धीर निर्माण करून, धैर्य देऊन, विचार देऊन सांगितलं ह्या खोट्या गोष्टीत, अशा गोष्टीला भिण्याचं काय कारण नाही, चला मी तुमच्या सोबत आहे. म्हणून एके दिवशी 5 वर्षाच्या शोभाला सोबत घेऊन एक रामुशाचा मुलगा, एक मांगाचा मुलगा, एक लोहाराचा मुलगा, एक कुंभाराचा मुलगा, शोभा आणि जिजाऊ अशी 6 माणसं त्या राणामध्ये आली, त्या परिसरामध्ये आली. शोभाच्या हातामध्ये सोन्याचा नांगर होता. भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये सोन्याच्या नांगराने जमीन नांगरून शेतकऱ्याला सन्मान देणारा जगाच्या पाठीवरचा अलौकिक, लोकोत्तर, लोककल्याणकारी राजा, शेतकऱ्याचा, रयतेचा खरा राजा इथं घडत होता, इथं उभं टाकत होता. जिजाऊने सांगितलं, बाळ शोभा चल, चालव नांगर. अहो बहुजनाची पोरं आहेत, हो, महाराचं पोरग, रामुशाचं पोरग, कुंभाराचं पोरग, लोहाराचं पोरग, हा इतिहास समजून घ्या, सामान्याचा इतिहास. आणि तितक्यामध्ये रामेश्वर भट्टाचा एक शिष्य आहे, ज्या रामेश्वर भट्टाने जगद्गुरु तुकोबाराला प्रचंड छळ केला, कीर्तनावर बंदी घातली
अभंगावर बंदी घातली, अभंगाचा पाण्यात बुडवली, छळ केला, गाव सुद्धा भाग पडला, गुन्हेगार ठरवलं. त्याचा तो शिष्य होता रामेश्वर भट्टाचा, पुरुषोत्तम भट्ट. तो धावत पळत आला, म्हणाला की जिजाऊ हे काय करतेस तू? ही जमीन पांढरी आहे, शुभ आहे, गाढवाचा नांगर इथं फिरवला गेलेला आहे आणि इथं नांगर चालवणं म्हणजे अशुभ आहे. तुझं बाळ मरून जाईल, तुझा शोभ मरून जाईल, तुझा वंश निर्वंश होईल. त्यावेळेचं जिजाऊचं वाक्य प्रत्येकाने काळजामध्ये कोरण्यासारखं आहे. इथंच खऱ्या अर्थाने शिवजयंती साकार झाली, यशस्वी झाली म्हणा काय हरकत नाही. जिजाऊ म्हणाल्या, पुरुषोत्तम भट्ट, कावळ्याच्या शापाने ढोर मरत असत, हे लक्षात घे. आणि स्वराज्यासाठी, भोजनाचं राज्य निर्माण करण्यासाठी माझा वंश निर्वंश झाला तरी चालेल, परंतु इथं मला नांगर चालवायचा आहे, इथं मला आपल्या माणसाची वस्ती निर्माण करायची आहे. कुठं अंधश्रद्धा मांडली, विवेकवादी विचार दिला, वैज्ञानिक विचार दिला, मनात जागृती घडून आणली, आत्मविश्वास वाढवला, धैर्य वाढवलं आणि खऱ्या अर्थानं माणसाच्या मनाला समृद्ध करण्याचं काम केलं. एवढंच नाही, त्या ठिकाणी लावलेले सगळे पहार उठवून टाकण्यात आले, त्याला वितळवण्यात आले, त्याच्या तलवारी करण्यात आल्या आणि मावळ्याच्या हातामध्ये त्याच तलवारी देऊन याच मातीमध्ये जिजाऊनगरमध्ये त्यांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेला सुरुवात केली. किती जाणून इतिहास आहे. 16व्या शतकाचा उत्तरार्ध आहे आणि जिजाऊ किती पराक्रमी होत्या, किती महान होत्या, कसली दृष्टी होती. मित्रांनो, बंधूंनो, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी बघितलं असेल, शहाजीराजाने बघितलं. अनेकदा प्रयत्न केलेला, परंतु त्यांना धकाधकीच्या काळामध्ये आणि आपलीच माणसं आपले शत्रू आहे, ते शक्य झालं नाही. एक खतखत मनामध्ये होते. बाळशिवबा बेंगलोरला होते, जिजाऊ बेंगलोरला होत्या. काही काळ बेंगलोरला तिकडे राज्य निर्माण केलं होतं. बेंगलोर सांभाळण्याचं काम शहाजीराजाकडे होतं. 5 गोष्टी शहाजीराजाने दिल्या, ते माहिती असतात त्यांच्याकडे. पहिली गोष्ट, तिथून जाताना जिजाऊला आणि बाळशिवबाला 5 गोष्टी दिल्या. पहिली गोष्ट, भगवा ध्वज दिला, क्रांतीचा, विरक्तीचा, रक्तरंजित परिवर्तन भगवा ध्वज दिला. राजमुद्रा दिली, प्रतिपचंद्र लेखेव वरदुष्णू शहासुनो शिवशिष्या मुद्रा भद्राय राज्यते, मुद्रा दिली. तिसरी गोष्ट, प्रशिक्षित विश्वासू निष्ठावान मावळे दिले. चौथी गोष्ट, धन दौलत दिली. आणि 5वी गोष्ट इतिहासामध्ये नोंदवली गेली नाही, ती गोष्ट आहे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न दिलं. बाळशिवबा, जिजाऊ, माझं स्वप्न, तुझं स्वप्न बाळशिवबा पूर्ण करेल, ही सगळी जबाबदारी तुझी आहे. आणि एवढ्या पुंजीसह शिवबा, जिजाऊ शिवनेरीला आल्या आणि खरापूरचा इतिहास सुरू झाला. बंधूंनो, शिवाजी शब्द अनेक ठिकाणी, मला कोणीही दाखवून द्या शिवराय शब्द शिवरायाला सोडून कुठं आहे का, मला दाखवून द्या. कुठल्या पुस्तकात आला, कुठल्या इतिहासात आला शिवराय शब्द? कुठंच नाही. किती सुंदर शब्द आहे. शब्दाला इतिहास असतो, शब्दाला भूगोल असतो, शब्दाला तत्वज्ञान असतं, शब्दाला नैतिक अधिष्ठान असतं. शिवराय शब्द खूप सुंदर आहे. किती सुंदर आहे तुम्हाला मी सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? तुम्ही बोलायचा, कुठे झाला? शिवनेरीवर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कुठे झाला? रायगडावर झाला. शिवनेरी ते रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनाचा संपूर्ण संघर्ष आहे. शिवाजी महाराजांचं आयुष्य किती होतं? 50 वर्ष. 10-12 वर्ष बालपणाचे, 15-16 वर्ष राहिले जे काय असतील, 30-32-28 वर्ष. तेवढ्यामुळे शिवबाणे आम्हा तुम्हाला जगाला पुरून उरेल अशा प्रकारचा इतिहास झाला. चंद्र सूर्य तारे जोपर्यंत त्या प्रतितलावरती आहे, आप तेज वायू आकाश पाताळ पोकळी जोपर्यंत त्या प्रतितलावरती आहे, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्वराज्य अबाधित राहणार आहे. त्याचं कारण आहे, एकच किस्सा तुम्हाला मी सांगतो. मी युद्धाचा इतिहास मांडणार नाही. मारामारी झाली, तलवारी घेतल्या, रचन काय केले ते सगळं माहिती झालेलं. मी न माहिती असलेला इतिहास सांगतोय. शिवाजी महाराज चंद्र सूर्य तारे अशा राज्य अबाधित का राहणार आहे? जगातलं सर्वात श्रेष्ठ लोककल्याणकारी राज्य म्हणून, राजा म्हणून शिवाजी महाराजांना पाहिलं गेलेलं आहे. त्याचं एकच छोटंसं कारण आहे, शिवाजी महाराज घोड्यावर बसून निघालेले. एक 75 ते 80 वर्षाचा शेतकरी धावत पळत पुढे आलाय
आणि शिवाजी महाराजचा घोडा अडवला. राज खाली उतरा, तुमच्याशी बोलायचं आहे. राजे खाली उतरले. अभिने नमस्कार केला. बोला. तो शेतकरी बाबा म्हणाला, राजे अरे माझ्या 2 पैशाचा हिसाब तुझ्या खजान्यात राहिलाय, कधी देशील? आश्चर्य वाटलं. राजे दरबारात गेले, हिसाब किताब बघितला. खरंच 2 पैसे द्यायचे होते. आणि मग ते 2 पैसे सही सलामत शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. म्हणून मी म्हणालो, जगातलं सगळ्यात आदर्श लोककल्याणकारी राज्य छत्रपती शिवाजी महाराज निर्माण केलं. शिवाजी महाराजला कोणीही भेटू शकत होतं, प्रश्न विचारू शकत होतं. त्यांच्या प्रश्नाचं निरसन छत्रपती शिवाजी महाराज करत होते. आमदारला भेटायचं असेल किती फेऱ्या माराव्या लागतात. मंत्र्याचं सोडून त्या मुख्यमंत्री तर सापडतच नाही 2-2, 3-3, 4-4 महिने. दारात बसावं लागतं, फेऱ्या मारावं लागतात, झिजून जावं लागतं, कपडे फाटून जातात, चपला झिजून जातात. आम्हाला तुम्हाला काही न्याय मिळत नाही, आमचा आमदार भेटत नाही. इथला आमदार चांगला आहे बरं, त्यांच्याबद्दल बोलत नाही, माझी चांगली मैत्री आहे. जे चुकीचे लोक आहेत त्यांच्याबद्दल मी बोलतोय. आपल्या कामात उंबरट्या झिजवून झिजून थकून जातो आपण, आपलं काम होत नाही. पण शिवाजी महाराजची आदर्श राज्य व्यवस्था कशी होती, एक छोटं उदाहरण मी तुमच्या सगळ्यांच्या समोर दिलं. एक छोटं उदाहरण. बंधू भगिनींनो, माय मुलांनो, छत्रपती शिवाजी महाराजचा इतिहास खूप अद्भुत आहे, प्रचंड आहे. मी सतीपर्यंतच्या संदर्भामध्ये बोललो, सोन्याच्या नांगराबद्दल मी बोललो, गुलामगिरीबद्दल मी बोललो. बंधूंनो, त्यावेळची मानसिकता कशी निर्माण झाली, 1-2 उदाहरण. बंधूंनो, छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसलेले आहेत. मी तुम्हाला शिवनेरीचं सांगत होतो, पूर्ण करतो, पुढे जातो. शिवराय शब्द किती सुंदर आहे. जन्म शिवनेरीवर, मृत्यू रायगडावर, 50 वर्षाचं आयुष्य आहे. एवढ्या कमी आयुष्यामध्ये अद्भुत इतिहास निर्माण केला. शिवनेरीचा शिव शब्द घेतला, रायगडाचा राय शब्द घेतला. जन्म ते मृत्यू हा सगळा प्रवास शिवराय शब्दामध्ये येतो. शिवनेरीचा शिव, रायगडाचा राय, शिवराय शब्द तयार होतो. असा शब्द कुठंच सापडणार नाही. आणि शिवाजी शब्द किती बोलका आहे. इथं शिवाजी कोणाचं नाव आहे का? असेल, निश्चितच असेल. शिवाजी कोणाचं नाव आहे का? तुमचंच आहे. मी मान खाली घातल्यावर ओळखीलो तुमचं नाव आहे, शिवाजीरावचं नाव आहे. किती बोलका शब्द आहे बघा. आम्हा तुम्हाला कुणब्याच्या पोरांना, 18 पगड जातीतल्या अवतीदार बलुतेदारांना हा शब्द तिथे सांगून जातो. शिवाजी 3 अक्षर आहे. शी म्हणजे शिका, वा म्हणजे वाचा, जी म्हणजे जिंका. शिकल्याशिवाय, वाचल्याशिवाय जीवनामध्ये यशस्वी होता येत नाही. हेच शाळेमध्ये शिकवण्याचं काम दिलीप गरुड सरांनी केले वेगळ्या पद्धतीनं. शिका, वाचा आणि जिंका. कधी घडणार आमच्या तुमच्या पिढ्या? तुम्ही बुवा भगत महाराजांची जर पाठीमागे लागलो ना, आमच्या तुमच्या जीवनाचं कल्याण तर होणारच नाही, वाटोळ झाल्याशिवाय होणार नाही. म्हणून तरुण सागरजी नावाचा एक फकीर, नंगा फकीर म्हणून गेला, सांगून गेला, बाबांनो, ज्याच्या घरामध्ये कंचांग आलं, ज्योतिष आलं, भगत आला, बुवा आला, त्याच्या घरादाराचं वाटोळ झालं. घराचं तोंड इकडंच झालंय, दुकानाचं तोंड तिकडंच झालंय. हे बदलून घ्यावं लागतं, ते पाडून घ्यावं लागतं. तोंड तिकडे करावं लागतं, तोंड इकडे करावं लागतं. ह्या अंधश्रद्धा आल्या, चमत्कार आले, बोवाबाजी आली, शोषण आले. मी म्हणालो ना, 360 किल्ले जिंकले, एकाही किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना सत्यनारायण घातलं नाही. माझ्या घरात, तुमच्या घरात आजही सत्यनारायण चालतं. गाडगे बाबा मरण्याच्या अगोदर मुंबईमध्ये म्हणाले, कोण कोण सत्यनारायण घालते जी? कमिशनर बसलेत, मोठी मोठी लोक बसलेत, आमदार खासदार बसलेत, मंत्री बसलेत, शासकीय प्रशासकीय लोक बसलेत. लोकांनी बोटवरी केली. गाडगे बाबा निरक्षर माणूस, गाडगे बाबा साधा माणूस, फटका माणूस. गाडगे बाबांनी प्रश्न केला, तुम्ही घातले होय सत्यनारायण? होय होय, आम्ही घातले, आम्ही घातले, आम्ही घातले. बाबांनो, माझा एक प्रश्न आहे, मी 2000 रुपये देतो, तुम्ही एवढे सत्यनारायण घाला. युद्धामध्ये लढताना बुडालेले जे देशभक्त आहेत, समुद्रामध्ये बुडालेले, ते सत्यनारायण केल्याने वरी येतील कायची? सत्यनारायण केल्याने वरी येतील कायची? साधू होण्याची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. माझ्या मावल्यानं प्रसाद नाही घेतले की देव कोपतो, पाप लागतं, अघटित घडतं, वाईट घडतं. प्रसाद घेतलं की सगळं छान होतं, बुडालेलं जहाज वरी येतं. छोटे मुलं आहेत शाळेतले, कुठल्या वर्गाला भेटत? कुठल्या वर्गात असत? इकडे शेवटी ताई, इकडे ये लवकर, इकडे बाजूला इथे ये. काय नाव तुझं?
आरो आरो बेटा इथं बस. पाण्यानं भरलेलं बकेट आहे घरामध्ये, पाण्यानं भरलेलं बकेट आहे घरात, ठीक आहे. त्याच्यामध्ये एक दगड टाक, दररोज पाठीमागे बसले घाबरू नकोस. पाण्यानं भरलेलं बकेट आहे, त्याच्यामध्ये एक दगड टाक आणि तुझ्या आईला 100 सत्यनारायण घालायला सांग. मी तुला 1,00,000 रुपये देतो. ते जर बुडाला दगड वरी जर आला तर सत्यनारायणातलं साधू होण्याची गोष्ट खरी आहे. जर नाही आला तर बुडाला दगड वरी येते का सत्यनारायण केलं? कसं नाही होतो? आम्ही सगळं सत्यनारायण घालतो की माझी आई, माझा बाबा, माझा आजोबा, माझा परजोबा सगळं सत्यनारायण घालतात. त्या साधू होण्याच्या कथेमध्ये बुडाला झाड वरी आले, मग प्रत्यक्षामध्ये बकेटात पडलेला दगड सत्यनारायण केलं का वरी नाही येणार बेटा? येत नाही, येत नाही. मी कन्फ्यूज झालं बघा. असं मग तुझं येऊ काय जा येते का? मग एवढं सगळं खरं असताना नको त्या गोष्टीला अंधश्रद्धेला का बळी पडतो रे बाबा? माय मौलानो बंधूनो, अलीकडच्या काल परवाच्याच गोष्टी 2-4 गोष्टी सांगतो जाता जाता तुमच्यासाठीचा विषय. हे सगळं घेत पुढे जाऊया आपण. किती का वेळ नको वाटेल बघूया काय होते ते. अलीकडच्या काळामध्ये माझे 2-3 मित्र आले, सगळं जमलं. मुलगी पसंत झाली, पोरगड चांगलं, मुलगी चांगली, सगळं छान झालं. हळूच म्हटलं जरा पंचांग बघावं लागतं. पंचांग बघायला गेलं, मंगळ निघालं. 1 नाडी, 2 नाडी, 3 नाडी प्रकार असतो, कुळ असतं. मंगळ निघालं, काहीतरी 1 नाडी निघालं वगैरे. लगीन मोडलं. 100 लग्नापैकी 15 ते 20 लग्न कुणबी समाजातले आमचे तुमचे या गोष्टीमुळे मोडतात. एक दुसरी गोष्ट, ज्याने पंचांग बघून, ज्योतिषशास्त्र बघून लग्न केलेले आहेत ते 100 लग्न घ्या उदाहरण म्हणून. आणि तुम्ही निलिंगाच्या कोर्टात जावा. तुमचं कोर्ट कुठलं आहे? उमरगा. उमरगाच्या कोर्टात जावा. मी लिहून देतो तुम्हाला. 100 पैकी कोर्टामध्ये किती घटस्फोट आहेत? निलिंगाच्या 35 ते 36 घटस्फोट आहेत 100 पैकी. उमरग्याला कदाचित 25 ते 40 असते. पंचांग बघितलं, वेळ बघितला, सगळं बघितलं, मग 100 पैकी 35 ते 36 घटस्फोट का झाले? का झाले? होय ना काय ना. आमचे एक मित्र पंचांग बघतात, चांगले मित्र आहेत. दुर्दैव 1000 वेळा पंचांग बघितलं, मुलाचं लग्न सुंदर मुलीसोबत केलं, कार्ड घातलं जोडपाय, माझ्या औराच्या बाजूचं लग्न झालं, वर्ष 1.5 संसार चालला. मुलगी चुकीची निघाली, पुण्याला राहिली, चुकीच्या लोकांवर गेली, तिच्यावर बलात्कार झाला, तिचा खून झाला, टीव्हीला बातमी आली. मी त्या पुरोहिताला विचारलं, ज्योतिषाला विचारलं की देवा तुम्ही तर सगळं बघून 50दा बघून सगळं केलं, मग पंचांगामध्ये हे सगळं कळायला पाहिजे होतं, का नाही कळलं? मग असं का झालं? तुमच्या पाया पडतो, कुठं बोलू नका, कुठं सांगू नका. काय म्हणाला? तुमच्या पाया पडतो, पोटापणाचा प्रश्न. हे सगळ्या गोष्टी खोट्या असतात गुरुजी, आम्ही पोटासाठी करतो. 75 वर्ष ज्योतिषशास्त्राचं, पंचांगशास्त्राचं, खगोलशास्त्र वेगळं, ज्योतिषामधला वेगळा भाग वेगळा. पंचांगाचा अभ्यास केलेला एक प्रचंड मोठा पंडित आणि अभ्यासू माणूस बेळगावच्या साहित्य संमेलनामध्ये म्हणाला की मी माझ्या आयुष्यात 75 वर्ष घालून या शास्त्राचा अभ्यास केला. हे थोतांड शास्त्र आहे. हे 75 वर्षाचं आयुष्य खर्च घातल्यानंतर मला कळालं. मनगटावर विश्वास ठेवा, स्वतःच्या आत्म्यावर विश्वास ठेवा, सर्वशक्तिमान परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि निर्णय घ्या. भविष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. 700 पठाण लोक शिवाजी महाराजांकडे आले. समोर रामचंद्र पंत अमात्य उभं टाकलेले, समोर बाजूला शिवाजी महाराज उभं टाकलेले आहेत आणि 700 पठाण लोक शिवाजी महाराजांकडे आले आणि म्हणाले, राजे आम्ही दुसऱ्या सल्तनत मधून, दुसऱ्या शाहीकडून तुमच्या स्वराज्यामध्ये सामील होण्यासाठी आलोय, आम्हाला तुमच्या स्वराज्यामध्ये घ्या. शिवाजी महाराजांनी 2 प्रश्न केले. या भूमीवर तुमचं खरोखर प्रेम आहे काय? सर्व पठाणांनी एका शब्दामध्ये म्हटलं, हो महाराज. तुम्ही पाक मुस्लिम आहात का? पवित्र मुस्लिम आहात का? होय महाराज. रामचंद्र पंत अमात्य पुढे आले, म्हणाले, राजे हे काय करताय? तुम्हाला या भूमीमध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे की मुसलमानांचं राज्य निर्माण करायचं आहे? तेव्हाच अत्यंत सुंदर वाक्य इतिहासामधलं छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, रामचंद्र पंत अमात्य
मी निर्णय घेताना कुण्या अमात्याला विचारत नाही, स्वतःवर विश्वास ठेवतो आणि सर्व शक्तिमान परमेश्वरावरती विश्वास ठेवतो आणि निर्णय घेतो. आणि शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला. 700 पठाण स्वराज्यामध्ये सामील झाले. एकाही पठाणाने दगा दिल्याचा इतिहासामध्ये नोंद नाही. शिवाजी महाराजाचं स्वराज्य जातीचं नव्हतं, पातीचं नव्हतं, धर्माचं नव्हतं. शिवाजी महाराज राज्य कुणाच्या विरोधामध्ये नव्हतं. शिवाजी महाराज राज्य माणसांचं होतं, माणुसकीचं होतं. बंधूंनो, भगिनींनो, खरा इतिहास सांगू तुम्हाला 4 शब्दामध्ये. तुम्ही भारताच्या इतिहासाची सगळी पानं चाळून बघा. एक सम्राट अशोक सोडला, एक चंद्रगुप्त मौर्य सोडला, 1-2 राजे सोडले, तर तुम्हाला मी इतिहास सांगतो. या देशामध्ये कुतुबशाह होता, निजाम होता, आदिलशाह होता, मुघल होते, इंग्रजी होते. या सगळ्यांचं राज्य फक्त 4 गोष्टीसाठी होतं. सत्ता मिळवायची, सत्तेच्या बळावरती प्रचंड पैसा लुटायचा, पैसा मिळवायचा, म्हणजे सत्ता मिळवल्यानंतर संपत्ती मिळवायची. संपत्ती मिळवलं की वाटेल तसं शोषण करायचं. शोषण केलं की स्त्रियांची लूट करायची, त्यांच्यासोबत व्याभिचार करायचा, त्यांच्यावर बलात्कार करायचा, त्यांचंही शोषण करायचं. ह्या सगळ्यांचं राज्य सत्तेसाठी होतं, संपत्तीसाठी होतं, शोषणासाठी होतं, स्त्रियांच्या भोगासाठी होतं. अनेक राजे, रजवाडे, किंग, एम्पायर यांचे जनानखाने इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत. माझ्या राजाचं जे स्वराज्य होतं ते सत्तेसाठी नव्हतं, संपत्तीसाठी नव्हतं, शोषणासाठी नव्हतं आणि स्त्रीच्या व्याभिचारासाठी नव्हतं, तर माझ्या राजाचं स्वराज्य अस्मितेसाठी होतं, सन्मानासाठी होतं, आन बान शान आणि माणुसकीसाठी, मानवता मूल्यासाठी होतं, नैतिकतेसाठी होतं. हे आम्ही तुम्ही कुठेतरी इतिहासाच्या पाण्यातून हे शिकलं पाहिजे. आणि म्हणून शिवाजी महाराज असतील, ते मावळे असतील, हुतात्मा झालेले मावळे असतील, त्या सगळ्यासाठी 2 वाक्य. मोती उधळताना सोबतीला आले त्यांना विसरणे शक्य आहे, पण अश्रू गळताना साथीला आले त्यांना कसे विसरायचे. कोणी म्हटले आहे, पाण्याहून रक्ताचे नाते दाट असते, परंतु रक्ताच्या नात्यापेक्षाही अश्रूंच्या आणि वेदनेचे नाते दाट असते. 18 पगड जातीतल्या माणसाच्या वेदनेशी, दुःखाशी नातं जोडणारा जगाच्या पाठीवरचा हा अद्भुत, लोकोत्तर, प्रतिभावंत, चारित्र्यवान राजा होता. आणि म्हणून भारतामध्ये नाही, जगामध्ये 176 देशामध्ये माझ्या राजाची शिवजयंती साजरी केली जाते. किती देशामध्ये? 176 देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. जगाच्या अनेक विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट शिकवलं जातं. एवढंच नाही तर पाकिस्तानच्या इयत्ता 5वीच्या वर्गामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठ आहे. एवढंच नाही बंधूंनो, भगिनींनो, व्हिएतनामचा एक राष्ट्राध्यक्ष होऊन गेला. अमेरिकेसोबत अनेक वर्ष झुंज दिली. मरण्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं की मी मेल्यानंतर माझ्या समाधीवर एक वाक्य कोरा, शिवाजी महाराजाचा एक मावळा इथे चिर शांती घेतो आहे. हे 21व्या शतकामध्ये व्हिएतनाम मधलं ते स्मारक ऐतिहासिक स्मारक म्हणून नवीन अध्ययनामध्ये जगाच्या समोर आलेलं आहे. त्या राष्ट्राध्यक्षाचं, तिथल्या सैनिकाचं, त्या सेनापतीचं नाव आहे हो ची मिन. म्हणजे आमचे शिवाजी महाराज कुठे पोहोचले? व्हिएतनाम पोहोचले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कारागृहात डांबण्यात आलं. त्यांचा भाऊ दररोज डबा घेऊन जायचा जेवणाचा. एके दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस आपल्या भावाला म्हणले, दादा दररोज तू जातोस, घरातून डबा घेऊन येतोस, उद्या येताना छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र घेऊन ये, मला वाचायचं आहे, कदाचित मला त्याच्यातून प्रेरणा मिळेल. दुसऱ्या दिवशी त्यांचा भाऊ येताना शिवाजी महाराजांचं चरित्र घेऊन आला. रात्रभर बसून वाचलं. काही दिवस निघून गेले. डोक्यामध्ये वीज चमकावी तशी कल्पना चमकून गेली आणि त्या कारागृहामधून नेताजी सुभाषचंद्र बोस बाहेर पडले. वेश बदलून जर्मनीला पोहोचले. आझाद हिंद सेनेची स्थापना केली. त्याच्या अगोदर रासबिहारी बोसने तिथे ते वातावरण निर्माण केलेलं होतं. जर्मनीमध्ये गेल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोसला असं वाटलं की आपण हिटलरची मदत मागावी, सैन्य मागावं, शस्त्रास्त्र मागावं, म्हणून तो हिटलरला भेटण्यासाठी गेला. एका खुर्चीमध्ये हिटलर बसलेला आहे आणि हातामध्ये एक पुस्तक आहे, गोरिला तंत्र. नेताजी गेले आणि म्हणाले, हिटलरजी मला तुमच्याकडे मदत हवी आहे. हिटलर हसला आणि म्हणाला, नेताजी, ज्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सारखा महापुरुष जन्माला आलेला आहे त्याच्या गनिमी काळाचं तंत्र म्हणजे हे मी गोरिला तंत्र वाचतो आहे, त्या देशातल्या नेताजींनी मला मदत मागावी याचं मला आश्चर्य वाटत आहे. म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज हिटलरपर्यंत पोहोचला. हिटलरचाही मार्गदर्शक होता. हिटलरही छत्रपती शिवाजी महाराजाला आदर्श मानत होता.
एवढ्यावरच हा इतिहास थांबत नाही. माओ त्से प्रेरणा घेतली, अनेक लोकांनी प्रेरणा घेतली. आणि मित्रांनो, भगतसिंगाला कोर्टामध्ये जजने विचारलं, भगत सिंह तो बार बार इनकलाब जिंदाबाद का नारा देता है, इसका मतलब क्या है? त्यावेळेस नेताजी सुभाषचंद्र बोसची प्रेरणा घेऊन, अनेकांची प्रेरणा घेऊन भगतसिंग म्हणाला होता. काय म्हणाला होता भगतसिंग? इनकलाब जिंदाबाद याने शिवाजी, शिवाजी याने क्रांती, क्रांती याने गदर, गदर याने परिवर्तन, परिवर्तन याने इनकलाब जिंदाबाद. म्हणजे भगतसिंगाच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज होते. भगतसिंगाला जेव्हा फाशी दिली गेली, त्याच्या खोलीची तपासणी करण्यात आली, तेव्हा 3 पुस्तकं सापडली. पहिलं पुस्तक महर्षी दयानंद सरस्वतीचा सत्याप्रकाश, ज्याने भारतीय स्वातंत्र्य लढा पिंजून काढला, ज्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामाला प्रेरणा दिली, महर्षी दयानंद सरस्वती सत्याप्रकाश. रामप्रसाद बिस्मिल्लाचं पुस्तक. आणि तिसरं होतं लेनिनचं आत्मचरित्र. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर सर्वात प्रचंड मोठं वाचन करणारा भगतसिंग होता. मित्रांनो, डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग आहे. तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी, अरे कोणीकडे चालू आहे आपण? आजची समाज व्यवस्था, आजचे राजकर्ते, आज काय चाललंय देशात? पेपर उघडून बघितलं, टीव्ही चॅनल उघडून बघितलं, सोशल मीडिया उघडून बघितलं, चित्र विचित्र परिस्थिती निर्माण झाली. कोणाला कशाचं भान नाही. अरे आपलं संपूर्ण आयुष्य आणि आपल्या पिढ्या आणि आपलं कुटुंब या देशासाठी, या समाजासाठी, त्या देशभक्तांना दिलेले आहे. त्या देशभक्ताच्या बलिदानाची जाणीव आम्हाला नाही. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका या देशामध्ये काय आहे? आणि म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ज्या जातीला, ज्या समाजाला, ज्या देशाला आपला खरा खुरा इतिहास माहिती नसतो, ती जात, तो समाज, तो देश नवा इतिहास निर्माण करू शकत नाही. आम्हा तुम्हाला नवा इतिहास घडवायचा असेल, निर्माण करायचा असेल, तर बाबांनो, आपल्याला आपला इतिहास मुळासकट माहिती असला पाहिजे. भगतसिंगाला फाशी झाली. जेलरनं विचारलं, भगतसिंग तयार होता. तेव्हा भगतसिंग म्हणाला, मला अवश्य फाशी द्या, परंतु मला दोरीला लटकावून फाशी देऊ नका. तुम्हाला जर मला मारायचंच असेल तर तोफेच्या तोंडी मला बांधा, माझ्या देहाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करा, हरकत नाही, मी मरायला तयार आहे, पण मला फाशी देऊ नका. तुम्हाला जर मला मारायचंच असेल तर तलवारीने माझ्या देहाचे तुकडे तुकडे करा, पण मला फाशी देऊ नका. तुम्हाला जर मला मारायचंच असेल तर बंदुकीच्या गोळ्या माझ्या आर पार घुसवा, पण मला फाशी देऊ नका. मित्र हो, जेलरने विचारलं, भगत ऐसा क्यों बोलता है, काय कारण आहे? अनेक गोष्टी सांगितल्या. भगतसिंग म्हणाला, जेव्हा तुम्ही मला स्टूलवर उभं कराल, टेबलावर उभं कराल, दोरीच्या खाली मी उभं टाकलेलं असेल आणि मला फाशी होईल, तुम्ही टेबल काढाल तेव्हा मला फाशी बसेल, तेव्हा माझे पाय या मातृभूमीपासून दूर जातील. एक क्षण, एक श्वास सुद्धा मी मातृभूमीपासून दूर जाऊ इच्छित नाही. एवढं प्रेम माझं या मातृभूमीवरती आहे, एवढं प्रेम माझं मातृभूमीवरती आहे. मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, इस चोले को पहन शिवाजी खेले अपनी आन पर, इसे पहन झांसी की रानी मिट गई अपनी आन पर, आज इसी को पहन के निकला हम मस्तों का टोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. रक्तबंबाळ झालेलं माझं शरीर, रक्त आणि कपडा एक होऊन जाईल. कपडा रक्ताळलेला असेल आणि रक्त कपड्यात मिसळून रक्ताळून गेलेला असेल. सरफरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू ये कातिल में. हसत हसत फाशीच्या फंदावरती जाणारा हा भारत मातेचा महान वीर सपुत्र हुतात्मा भगतसिंग पृथ्वी तलावरचं अद्भुत उदाहरण आहे. आमचे तुमचे मन का पेटत नाही, का चेतत नाही? आमच्या तुमच्या मनामध्ये समाज व्यवस्थेमध्ये जे चाललेलं आहे, अवतीभोवती जी विषमता आहे, जी अंधश्रद्धा आहे, जे पाखंड आहे, अवतीभोवती जे चाललेलं शोषण आहे, अन्याय अत्याचार आहे, दिवसाढवळा बलात्कार होतात, आम्ही शांत राहतो. चांगल्या माणसाचे खून होतात, आम्ही शांत राहतो. आमच्या आया बहिणीचे कपडे फाडले जातात, आम्ही शांत राहतो. आम्हाला मन नाही, आम्हाला भावना नाही, आम्ही पूर्ण मरून गेलेलो आहोत. आणि इकडे मात्र जय भवानी, जय शिवाजी, याला कुठलाही कसलाही अर्थ नाही. शिवाजी म्हणजे एक विचार. माणसं जन्माला येतात, माणसं वाढतात, माणसं निघून जातात.
ध्येय आज आहे उद्या नाही, पण माणसांचा चांगला शाश्वत विचार जगामध्ये कधीही संपवता येत नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज एक विचार आहे, तो विचार आम्ही तुम्ही प्रत्येकाने जपला पाहिजे. तो विचार म्हणजेच खऱ्या अर्थाने शिवजयंती आहे. आजकालची शिवजयंती कशी चाललेली आहे? डामडौल, डॉल्बी, रोषणाई, बॅनरबाजी, फोटो, लाखो रुपयाचा चोराला. मित्रांनो, बंधूंनो, तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या प्रेमानं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे या ठिकाणी 9व्या व्याख्यानमालेसाठी गेलो होतो. त्याच्या अगोदर शरद पवारही त्या ठिकाणच्या व्याख्यानमालेला आले होते. तिथली शिवजयंती खूप सुंदर होते, कोकणामध्ये शिवजयंती खूप सुंदर होते. परंतु मी तुमचं अभिनंदन करतो, आयोजकांचं. पवार सर, तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करतो. डामडौल नाही, नाचगाणे नाही, बॅनरबाजीने काय नाही, अत्यंत शांततेमध्ये वैचारिक शिवजयंती तुम्ही साजरी करताय, त्याबद्दल अंतःकरणपूर्वक हृदयापासून आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. हेच अपेक्षित आहे, हीच शिवजयंती अपेक्षित आहे. धन्यवाद. आणि आमचे गुरु आदरणीय दिलीप गरुड सरांच्या उपस्थितीमध्ये मला बोलण्याची संधी या ठिकाणी मिळते. खरंच मी धन्यवाद. मित्रांनो, अद्भुत इतिहास आहे, प्रेरणा देणारा इतिहास आहे, मार्गदर्शन करणारा इतिहास आहे. सिंहासनावर राजे बसलेले आहेत आणि राजे म्हणाले, मदारी मेहतर, अरे जीवाला जीव देऊन तू मला आग्र्याहून सोडून आणलास, बोल तुला काय पाहिजे? हिरे, माणिक, मोती, सोनं, चांद, काय पाहिजे? हे सिंहासन, जमीन, जंगला, काय पाहिजे ते माग, मी तुला द्यायला तयार आहे. 4च वाक्यामध्ये मदारी मेहतर बोलतो, राज, मला काहीच नको. तुमच्या पायाची धूळ पुसण्याचं आणि या सिंहासनावर 2दा फडकं मारण्याचं काम मला द्या, बाकी मला काहीच नको. किती स्वामीनिष्ठ, किती स्वराज्यनिष्ठ, किती त्याग, किती संघर्ष, किती मोठा बलिदान या लोकांनी दिलं. हिंदी स्वराज्याचा इतिहास प्रचंड मोठा आहे. मित्र हो, जन्माला आलो ना एकदा तरी रायगडला जा. रायगड बघा, पाचडला उतरा, जिजाऊची समाधी बघा, बाकी कुठेही जा. तुम्हाला माहिती असावं, गरुड सर, रशियातली माणसं लग्न झाल्यानंतर कुठं जातात आणि आम्ही लग्न झाले की कुठं जातो? रशियातली माणसं लग्न झाल्यानंतर क्रांतिकारी स्मारकांना भेटी देतात, तिथं जातात आणि राष्ट्रासाठी काय करता येऊ शकतं याची स्वप्न बघतात. आम्ही लग्न झाले की हनीमूनला जातो. कशी राष्ट्रभक्ती आमच्या तुमच्या हाडामासामध्ये, रगारगामध्ये निर्माण होणार? बंधूंनो, हे समजून घेतलं पाहिजे. रायगडाचं बांधकाम पूर्ण झालेलं होतं. शिवाजी महाराज आणि हिरोजी इंदोरकर भटकत होते, पाहत होते. शोभाने विचारलं, रायगड पूर्ण झाला? हो महाराज. मग आता रायगडावर कोण कोण येऊ शकतं? तेव्हा हिरोजी इंदोरकर म्हणाला, फक्त पाऊस येऊ शकतो, घारी येऊ शकतात, वारा येऊ शकतो आणि कडाकदाऱ्या विजा येऊ शकतात. या पलीकडे या रायगडावरती कुठलाच शत्रू येऊ शकत नाही. एवढं मजबूत बांधकाम रायगडाचं झालेलं आहे. पण महाराज, एक विनंती आहे. हिरोजी इंदोरकर म्हणाला. महाराज म्हणले, काय बोल? तेव्हा हिरोजी इंदोरकर म्हणाला की महाराज, माझी एक विनंती आहे. हे सगळं बांधकाम झालं, माझी एक विनंती आहे की जगदेश्वराच्या मंदिराच्या पहिल्या पायरीवर फक्त एक वाक्य टाका, शेवे. हिरोजी इंदोरकर, अरे का? रायगडाच्या कणाकणावर दगड धोंड्यावर तुझं नाव करायला मी तयार आहे, पण जगदेश्वराच्या पायरीवरच का? मित्रांनो, अत्यंत भाविक प्रसंग आहे, अत्यंत हळवा प्रसंग आहे. हिरोजी इंदोरकर म्हणतो, महाराज, जेव्हा तुम्ही थकून भागून या रायगडावर आणि मंदिराच्या दर्शनाला आत या, तेव्हा पहिल्या पायरीवर तुमचं पाऊल पडेल, तेव्हा तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकाला लागेल आणि माझं आयुष्य धन्य होईल. म्हणून म्हणतोय महाराज, सेवेत तत्पर हिरोजी इंदोरकर. काय स्वामीनिष्ठ आहे, किती महान कार्य आहे, किती सुंदर कार्य आहे. मित्रांनो, हा देश आमचा तुमचा प्रत्येकाचा आहे. हा देश आम्हा तुम्हा सर्वांचा आहे. जातीपात नको, धर्मांधता नको, द्वेष नको, माणसा माणसामध्ये विष नको. सगळ्यासोबत आपण प्रेमाने राहूया. हेच शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं. 18 पगड जातीच्या माणसाला सोबत घेऊन हे स्वराज्य निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून बंधूंनो, भगिनी, हा सगळा इतिहास समजून घेत असताना सगळे गोरगरिबाची मुलं आहेत. एक माणूस अनवाणी पायाने फिरायचा, दांड्या वस्तीवरती जायचा आणि मुलांना सांगायचं, अरे बाबा शाळेत या, शाळेत या. गोरगरिबाच्या मुलाला, महारामांगाच्या पोराला आपल्या खांद्यावर घेऊन शाळेत घेऊन जाण्याचं काम त्या माणसानं केलं. गाडगे बाबा आपल्या कीर्तनात म्हणायचे,
देव कोणी पाहिलाय का, देव कोणी पाहिलाय का? कोणीच उत्तर द्यायचं नाही. एक पुजारी उभा टाकला आणि म्हणाला, मी पाहिलाचे देव. कुठे आहे तुझा देव? पंढरपूर मधलं कीर्तन आहे. एक पुजारी उभा टाकतो म्हणतो, हा काय? आतला पांडुरंग हा माझा देव आहे. माझ्या मौल्याला वाईट वाटून घेऊ नका. गाडगे बाबा किती उंचीचा होता, गाडगे बाबाला काय सांगायचं होतं आणि आम्हाला तुम्हाला काय द्यायचं होतं? जी माणसं स्वतःसाठी जगतात ते मरत असतात आणि जी माणसं जगासाठी जगतात, दुसऱ्यासाठी जगतात, तीच माणसं प्रतितलावरती अमर होत असतात. गाडगे बाबा आजही अमर झाले, अंगठे बहादूर निरक्षर. गाडगे बाबा म्हणाले, हे तुझा देव होय? बर. त्या देवाले आंघोळ कोण घालतेची? मीच घालतोची. धोतर कोण नेसतेची? मीच नेसवतोची. त्या देवाले नैवेद्य कोण दाखवतोची? मीच दाखवतोची. कुत्रे येतात, मांजरे येतात, ते खातात, त्याला कोण हाकलतेची? मीच काठीने मारून हाकलतोची. मग गाडगे बाबा सगळ्या लोकांना, लाखो लोकांना प्रश्न करतात, जो तुमचा देव, मी देवाबद्दल पांडुरंगाबद्दल बोलत नाही, त्याच्या पाठीमागचं अज्ञान जे आहे त्याच्याबद्दल बोलतोय. सगळ्या चराचरामध्ये परमेश्वर आहे, माझ्यात आहे, तुमच्यात प्रत्येक आहे, प्रत्येक कणाकणामध्ये परमेश्वर आहे. ते तत्व आम्ही नाकारत नाही. गाडगे बाबाला काय बोलायचं? गाडगे बाबा म्हणतात, जो तुमचा देव स्वतः धोतर नेसू शकत नाही, जो तुमचा देव स्वतः आंघोळ करू शकत नाही, जो तुमचा देव नैवेद्य ठेवल्यानंतर स्वतः हाताने खाऊ शकत नाही, तो काय आलाय देव? मग पुजाऱ्याने विचारलं, मग तुमचा देव कोणता आहे? गाडगे बाबा म्हणतात, माझा देव तुमच्या हृदयामध्ये. मंदिरात पुजाऱ्याचं पोट असतं, माझा देव तुमच्या हृदयामध्ये. लोक प्रश्न विचारतात, तेव्हा गाडगे बाबा म्हणतात, तो कर्मवीर भाऊराव पाटील देव आहे, तो गांधी बाबा देव आहे. आणि पुढे म्हणतात, तो भीमराव आंबेडकर देव आहे. ती माणसं जग बदलायला निघाली. कर्मवीर भाऊराव पाटीलनी घरदार सोनं चांदी सगळं विकलं शिक्षणासाठी. बाबांनो, एकदाचा प्रसंग आहे. बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकलं, दागदागिने विकलं, सगळं विकलं, भिकारी झाला. तरीही संस्थेला पैसा कमी पडला. एका मोठ्या शेठजीकडे गेले, म्हणाले, शेठजी, शिवाजी शिक्षण संस्थेचं बांधकाम करतोय जी, पैसे कमी पडले, हे मदत करता का? का नाही करणार? ये बस. किती पैसे मदत? चेक काढला, चेक समोर ठेवला. काय आकडा लिहायचा ते लिहा. कर्मवीर भाऊराव पाटील हापून गेले. एवढा मोठा दाता, आता काय आकडा लिहायचा? पेन हातात घेतला, आकडा लिहायच्या तयारीत होते. शेठजी म्हणाला, पण एक काम माझं करावं लागेल. तुझ्या संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजचं नाव बदलून त्या संस्थेला माझ्या बापाचं नाव दे. तुला मी लाखो रुपयाचा चेक लिहून द्यायला तयार आहे. बंधूंनो, मायमौलानो, भगिनीनो, कर्मवीर भाऊराव पाटील सेकंदामध्ये म्हणाले, एखाद्या वेळेस मी माझ्या बापाचं नाव बदलेल, परंतु या संस्थेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजचं नाव मी कदापि बदलू शकणार नाही. त्या शिक्षण वर्षीच्या, त्या कर्मयोगीच्या कर्मवीर भाऊराव पाटील अण्णाच्या नावानं रयत शिक्षण संस्था चालते. महाराष्ट्रामध्ये 450 पेक्षाही जास्त शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलाच्या तांड्या वस्तीवरच्या, आमच्या तुमच्या महार, मान, ढोर, सांबार, कोळी, माळी, साळी, वाणी, बामण, गुरव, मराठा, या सगळ्या लोकांसाठी त्या शाळा चालतात. एवढी मोठी क्रांती कर्मवीर भाऊराव पाटलांनी केली. त्या चळवळीच्या क्रांतिकारकांच्या चळवळी येतील आमच्या आदरणीय दिलीप वळसे. आणि म्हणून तो हा सगळा वारसा आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांचे हे शब्द आहेत. बंधनो, एक सांगायचं राहून गेलं. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात की जेव्हा जेव्हा भारतीय युवक निराश होते, उदास होते, जनतेमध्ये उदासीनता निर्माण झालेली असेल, तेव्हा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांना जीवनचरित्र सांगा, म्हणजे हे बंड करून उभा टाकतील आणि नवी सामाजिक क्रांती या देशामध्ये निर्माण करतील, असं नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तो कौम पे लुटाए जा, चलो दिल्ली जय हिंद, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. नेताजी सुभाषचंद्र बोस आपल्या चरित्रामध्ये लिहितात की माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्या चरित्रानं मला भारावून टाकलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आझाद हिंद सेना आणि गनिमी काळाचं तंत्र जगभर विस्तरण्याचं काम जपानच्या माध्यमातून त्यांनी केलं. युद्ध लढण्याचं काम त्यांनी केलं. खूप घटना आहेत, खूप प्रसंग आहेत, किती सांगावं किती नको. आणि म्हणून फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये
मी विषयाचा समारोप करतो, थांबवतो. मित्रांनो, शेवट इंग्रज सत्ता चालू असताना, इंग्रजी राज्य असताना इंग्रजाच्या पुढे प्रश्न निर्माण झाला. कोणता प्रश्न निर्माण झाला? की भारतीय लोकांना आपल्या सैन्यामध्ये घेत असताना कोणती शपथ द्यावी. खूप विचार केला. अनेक संस्थानिक होते, छोटे मोठे राजे राजवड्या होते, एकत्र संघ, एक राज्य नव्हतं. तेव्हा त्यांच्या मनामध्ये आला की भारत म्हणजे शिवाजी आणि शिवाजी म्हणजे भारत. त्यांनी शपथ दिली, भारत शिवाजी महाराजा सुपुत्र या नात्याने शपथ घेतो की मी मातृभूमीचं शेवटपर्यंत रक्षण करेल. हे त्यावेळेच्या सैनिकांची शपथ होती. म्हणजे भारताला पर्यायी शब्द शिवाजी होता आणि शिवाजी महाराजाला पर्यायी शब्द भारत होता. म्हणजे आपल्याला जर खरा भारत समजून घ्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला समजून घ्यावे लागतील आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज जर आपण समजून घेतलो तर आपला खरा भारत समजणार. 1962 नंतर 61 नंतर लाल बहादूर शास्त्रींनी ही शपथ बदलली, देश स्वतंत्र झाला आणि ती शपथ अशी करण्यात आली, मी भारत मातेचा सुपुत्र या नात्याने शपथ घेतो की मी मातृभूमीच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करेन. म्हणजे भारत म्हणजे शिवाजी महाराज आणि शिवाजी म्हणजे भारत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, ज्या देशात, या समाजात आपण राहतो, एक रशियन माणूस आला भारतामध्ये भारताचा अभ्यास करायला. काही दिवसानंतर एक हिंदू माणूस भेटला. दोघांची ओळख पळख झाली. त्याने रामराम केलं, त्याने त्याला रामराम केलं. त्याने विचारलं, तुम्ही कोण? तो म्हणाला, मी हिंदू. 4-5 दिवसानंतर एक मुस्लिम माणसाची भेट झाली. सलाम अलैकुम झाला, अलैकुम सलाम झाला. तुम्ही कोण? तो म्हणाला, मी मुस्लिम. 4-5 दिवसानंतर एका शीख माणसाची भेट झाली. सत श्री अकाल, बोले सोनी, हा मी शीख आहे असं त्यांनी सांगितलं. एका जैन माणसाची भेट झाली आणि ती म्हणाला की मी जैन आहे, जय जिनेंद्र झालं. आणि काही दिवसानंतर एका बौद्ध माणसाची भेट झाली. त्यांनी विचारलं, तुम्ही कोण? तो म्हणाला, नमो बुद्ध आहे, मी बौद्ध आहे. हिंदूला भेटला, मुसलमानाला भेटला, शिखाला भेटला, जैनाला भेटला, बुद्धाला भेटला, म्हणजे बौद्ध लोकांना भेटला. आणि मग जात असताना पुस्तक पूर्ण झालं, शेवटी अभिप्राय लिहिला आणि महाकवी रवींद्रनाथ टागोर यांची भेट झाली. त्याने विचारलं, कसं काय आलं? त्यांनी सांगितलं, मी भारत देशाचा अभ्यास करण्यासाठी आलो होतो. मग रवींद्रनाथ टागोरने प्रश्न केला की कसा वाटला माझा भारत देश? कसा वाटला माझा भारत देश? तेव्हा त्या रशियन विचारवंतांनी सांगितलं की तुमच्या देशामध्ये कोणीतरी एक हिंदू आहे, कोणीतरी एक मुसलमान आहे, कोणीतरी एक बौद्ध आहे, कोणीतरी एक जैन आहे आणि कोणीतरी एक ईसाई आहे, कोणीतरी एक शीख आहे. तुमच्या देशामध्ये मला एकही भारतीय दिसला नाही. आम्ही तुम्ही केव्हा भारतीय होणार? आम्ही तुम्ही भारतीय होणं हाच राष्ट्रीय एकात्मतेचा, राष्ट्राला समृद्ध करणारा, राष्ट्राला उभं करणारा आणि जगाच्या पाठीवर प्रचंड शक्तिशाली राष्ट्र म्हणून पुढे घेऊन जाण्यासाठी जात पात गट तट धर्म हे सगळ्या गोष्टी विसरून आपण जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका, उद्यानातील फुलास त्यांचा रंग कोणता पुसू नका. आणि म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मी जन्मतः भारतीय आहे आणि अंतिमतःही भारतीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज समजून घेणं म्हणजे भारत समजून घेणं आणि भारत समजून घेणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाचं हिंदवी स्वराज्य समजून घेणं आहे. वंदे मातरम. जय हिंद, जय जय. धन्यवाद सर. राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठान आयोजित आणि किशोर रावसाहेब पवार संयोजित